Once again, a warm welcome to all my dear students for today's English lecture. Today we are going to see the 4.1 that is 4.2 that is a drama section. Already we have covered up the history of novel. Now today we are going to go through the lesson that is To Sir with Love. Before going ahead with the lesson, we will have a little bit of information about the writer, the author. The writer is Eustace Edward Ricardo Braithwaite, known as E.R. Braithwaite, was a Guyanese-born British-American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discriminations against black people. वर्णभेदी म्हणतो ना आपण त्याला. हे जे ब्लॅक पीपल होते यांच्यावर बऱ्याच वेळेस डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे, भेदभाव झालेला आहे, अत्याचारी झालेले आहेत. तर त्याबद्दल बऱ्याच यांच्या नोवेल्समध्ये यांनी हे मत स्पष्ट केलेले आहे, मत प्रकट केलेले आहे. ओके, तो ही हॅज मेनी टाइम्स ही हॅज रिटन अबाउट द डिस्क्रिमिनेशन फॉर दी ब्लॅक पीपल. ही वॉज द ऑथर of one of the famous 1959 autobiographical novels To Sir with Love. आणि हेच आपण याचं काही पार्ट जे आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. He also wrote a kind of homecoming, about his tour of Africa, A Choice of Straws, a novel set in London, and Reluctant Neighbors. A Choice of Straws जे आहे हे लंडनमधली कथा आहे. And Reluctant Neighbors, a memoir, memoir म्हणतो त्याला आपण, a memoir. A memoir means nothing but it's an autobiography or a biography or narration of an history that is called as an memoir. Braithwaite's numerous writings primarily deal with the difficulties of being an educated black man, a black social worker, a black teacher, and simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. तर हे जे रायटर आहेत ब्रॅथवेट यांना बरेचसे वाईट अनुभव आलेले आहेत, बिकॉज ही बिलॉंग्स टू अ व्हॉट वी कॉल्ड ब्लॅक मॅन जे म्हणतो आपण त्याला, वर्णभेदी आहेत. तर त्यांच्या कॅटेगरीमध्ये हे बिलॉंग केलेलं आहे आणि त्याला बरेचसे वाईट अनुभव आलेले आहेत. त्याच्याबद्दल हे पूर्ण जे आहे टू सर विथ लव हे आणि त्यांचे बाकीचे जे नोवेल्स आहेत त्याच्यामध्ये पण हेच दिलेलं आहे त्याने. To Sir with Love is an autobiographical novel. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of teacher in rough London East End School. Okay, तर इथं काय झालेलं आहे, टू सर विथ लव इज ऑटोबायोग्राफिकल नोवेल. द नरेटर इज अन इंजिनियर. आता याच्यामध्ये यांनी स्वतःची स्टोरी लिहिली आहेत की ते स्वतः काय आहेत, ही इज अन इंजिनियर बट टू मेक बोथ एंड्स मीट, म्हणजे उदरनिर्वाह करण्यासाठी ही ॲक्सेप्टेड द जॉब ऑफ टीचर इन रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. ईस्ट एंड स्कूल म्हणजे आहे तिथं त्याने जॉब ॲक्सेप्ट केला आहे, कारण त्यांना दुसरीकडे कुठं काम मिळालेलं नाही आहे. त्यामुळे त्याने काय केलं, शेवटी हताश होऊन त्याने एका स्कूलमध्ये, जिथं की विद्यार्थी एवढे गुणवान नसतात, त्यांचं बॅकग्राऊंडही एवढं चांगलं नाही आहेत आणि ते सगळे गोरे लोकांचे मुलं आहेत, गोरे लोक आहेत ते मुलं. तर ईस्ट एंड स्कूलमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, नाईलाजाने त्यांनी काय केलं आहे, टीचरचं जॉब ॲक्सेप्ट केलेलं आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट्स हू वेर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल फॉर देअर बिहेवियर. म्हणजे अशा स्कूलमध्ये त्यांना जॉब मिळाला आहे जिथं जे विद्यार्थी आहेत ते खूप त्रास देत आहेत टीचर्सला वगैरे, आणि त्यांना दुसऱ्या स्कूल्सने रिजेक्ट केलेलं आहे म्हणून ह्या स्कूलमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे आणि अशा स्कूलमध्ये ते टीचर म्हणून काम करणार आहेत. तर इथं त्यांचं काय प्रॉब्लेम्स येतात किंवा त्यांना काय नवीन बघायला मिळतं हे स्टोरी त्याबद्दलच आहे. ॲट द बिगिनिंग द नरेटर इज रेडिक्युल्ड अँड बुलीड बाय द स्टुडंट्स. रेडिक्युल्ड म्हणजे काय, थट्टा करणे, लाफ इन अन अनकाइंड वे, दॅट इज कॉल्ड एज अन रेडिक्युल्ड. तर ते मुलं असे असतात, त्रासदायक असतात, तर ते टीचर्सची थट्टा करतात किंवा टीचर्सला कुठल्या तरी थोडंसं धमकावल्यासारखं, टीचर्सला भीती वाटेल असं त्यांची वागणूक असते. बुलीड मीन्स वॉट, की धमकावणे.
to frighten someone. But later his calm demeanor, demeanor means behavior, but later his calm behavior and desire to see them succeed gradually earn him their respect. पण पुढं काहीतरी थोडंसं त्यांच्या स्वभावामध्ये बदल करतात, स्टुडंटला वेगळी वागणूक देतात आणि त्यामुळं काय होतं की मुलांच्या मनामध्ये ह्या टीचरबद्दल आदर उत्पन्न होतो. दे स्टार्टेड रिस्पेक्टिंग हिम. ओके, सो वी विल गो फॉर, आता हे कॅरेक्टर्स वगैरे आहेत, एवढे सगळे कॅरेक्टर्स ह्या आपल्या जे छोटंसं पार्ट आहे नॉवेलचं त्याच्यामध्ये नाही आहे. हां, सो डोंट गो फॉर दिस कॅरेक्टर्स, ऑल दिस कॅरेक्टर्स, लिव्ह इट ॲज अन ऑन विथ द वी विल रीड द नॉवेल, वी विल कम टू नो what are the characters. Okay, so first we'll go for, in short, the summary of novel. शॉर्टमध्ये थोडेसे याच्याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे की स्टोरी कशाबद्दलची आहे, काय आहे. ओके, टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ ऑथर E.R. ब्रेथवेट. म्हणजे फिक्शन म्हणजे काल्पनिक आहे, पण ऑथरला जे अनुभव त्यांच्या जीवनकालमध्ये आलेले आहेत त्याच्यावर बेस्डच आहे ही स्टोरी. The main character E.R. Braithwaite works as an engineer in an oil refinery. तर ते काय करतात, ते ऑइल रेफिनरीमध्ये इंजिनियर म्हणून काम करतात. ही सर्व्ड इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. बघा, रॉयल ब्रिटिश एअरफोर्समध्ये ते त्याने काम केलेलं आहे, ब्रिटिश एअरफोर्समध्ये. कधी? वॉर, विश्वयुद्ध झालं होतं ना त्या काळामध्ये. वन मोर थिंग टू टेल यू, दिस ऑथर बिलॉंग्स टू ब्रिटिश गयाना. हे कुठं आहे? टू द नॉर्थ कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका. सो दिस गयाना इज लोकेटेड इन द नॉर्थ कोस्ट ऑफ साऊथ अमेरिका. फॉर्मर ब्रिटिश कॉलनी, म्हणजे पूर्वी काय होतं ह्या एरियावरती, ते हे जे आहे ब्रिटिश गयाना म्हणतो आपण त्याला, तर त्याच्यावरती ब्रिटिश लोकांचं राज्य होतं. आणि ते गोरे लोक आहेत ते ह्या लोकांना, जे सावळे लोक आहेत त्यांना ट्रीटमेंट चांगली देत नव्हते. पण आता ह्याच ब्रिटिश गयानाला काय म्हटलं जातं? इंडिपेंडेंट नेशन ऑफ गयाना म्हटलं जातं आता सध्याला. आता ते इंडिपेंडेंट झालेलं आहे, ब्रिटिशांचं तिथं राज्य नाही आहे. पण ही स्टोरी त्या काळातली आहे. ओके, सो ॲट दॅट टाईम, विल कंटिन्यू. ॲट दॅट टाईम दिस E.R. ब्रेथवेट सर्व्ड इन अ रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन द वॉर. आफ्टर द वॉर, बिईंग अ ब्लॅक पर्सन, ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. आता वॉरमध्ये त्यांनी ब्रिटिशांसाठी त्यांनी काम केलं. कुठं केलं? तर एअरफोर्समध्ये काम केलं. पण वॉर संपल्यानंतर त्याला जॉब पाहिजे होतं, तर त्याला जॉब मिळाला नाही आहे, कारण तो काय होता? सावळा माणूस होता. ही वॉज अ ब्लॅक पर्सन. ॲज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. म्हणजे शेवटचं त्याने एक काय केलं की बाबा आता आपल्याला दुसरं तर जॉब मिळेल ना, लोक आपल्याला जॉब देईनात, कारण मी एक सावळा माणूस आहे. वर्णभेदी आहेत, इथले लोक वर्णभेदी आहेत, गोरे लोक आहेत. तर याच्यामुळे त्याने काय केलं, शेवटी त्याने डिसाईड केलं की चला एक टीचरच्या जॉबला तरी अप्लाय करूयात. सरप्रायझिंगली ही इज ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. तो ईस्ट एंड, लंडन ईस्ट एंड एरिया आहे, तिथे ग्रीनस्लेड स्कूल आहे, तिथं शेवटी तो सिलेक्टेड झालेला आहे. आणि ही वॉज सरप्राईज अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. While reading the novel, we have to understand that the time period in which the story takes place is very important. हे महत्त्वाचं आहे. आत्ताच्या काळातली ही घटना नाही आहे, जुनी आहे. वर्ल्ड वॉर जेव्हा झालं होतं तेव्हाची घटना आहे. ओके, सो दॅट टाईम द सर्कमस्टन्स वर डिफरंट, तेव्हा वातावरण वेगळं होतं. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्स हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स, द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. पहिल्यापासून याला अनुभव आलेला आहे की हा स्वतःला ब्रिटिश समजतो, पण ब्रिटिशचे लोक याला त्यांच्यातला एक समजत नाहीत. सो देर वॉज रेशियल डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन स्किन, कलर, कास्ट. ओके, दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कॉलोनॅलिझम ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट. कॉलोनॅलिझम म्हणजे काय? एका प्रांतावरती जेव्हा दुसरा प्रांत किंवा दुसरी कंट्री, दुसरा देश कंट्रोल करतो, तर त्याला म्हणतो कॉलोनॅलिझम. तर इथं ब्रिटिशांचं राज्य होतं, तर त्याबद्दल त्यांच्या मनामध्ये कटू भावना होते. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट्स आउट रफली अँड इज एम्बॅरेस्ड टाईम अँड अगेन. तर त्याची जी सुरुवात झालेली आहे टीचिंग करिअरची एवढी चांगली नव्हती. त्याला बऱ्याच वेळेस अपमानही झालेला आहे विद्यार्थ्यांकडून किंवा दुसऱ्या लोकांकडून, हे याच्यामध्ये दिलेलं आहे. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड
and mischievous, while his students consider him to be an arrogant outsider, unfamiliar with the social environment in which they have grown up. बघा इथं काय सांगितलेलं आहे, ही इज कन्सिडर, आता ह्याच्या नजरेतून अकॉर्डिंग टू द टीचर्स दॅट इज ब्रेथवेट, ही इज कन्सिडरिंग स्टुडंट्स टू बी डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड, मिशिवियस. तर सगळे वाईट गुण यांच्यामध्ये भरलेले आहेत असं त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांबद्दलची भावना आहे. आणि विद्यार्थी त्याला काय समजतात, हा बाहेरचा माणूस आहे, हा आपल्यातला नाहीच आहे, आणि आपल्या वातावरणाबद्दल आपले जे अवतीभोवती आहेत सोसायटी त्याच्याबद्दल ह्यांना काहीही माहीत नाही आहे. तर दोघंही एकमेकाचं रिस्पेक्ट करत नाही, स्टुडंट्स पण रिस्पेक्ट करत नाही टीचरचा, आणि टीचर पण स्टुडंट्सला चांगले स्टुडंट्स मानत नाहीत. द स्टुडंट्स हॅरॅस हिम फ्रॉम डे वन, स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, युझिंग फॉल लँग्वेजेस. फॉल लँग्वेजेस म्हणजे अपमान करणारे रूड लँग्वेज म्हणतो आपण त्याला आपण म्हणतो फाऊल लँग्वेजेस. अँड बुलिंग हिम टू अ ग्रेट एक्सटेंट. द स्टुडंट हॅरेस्ड हिम फ्रॉम डे वन. पहिल्या दिवसापासून त्या विद्यार्थ्यांनी काय केले, या ब्रेथवेटला त्रास द्यायला सुरू केले, कारण ते तर एकतर गोरे होते आणि हे सावळा माणूस होता, काळ्या रंगाचा माणूस होता. तर ते जेव्हा लेक्चर सुरू झाले की जोरजोरात डेस्क बडवायचे, स्लॅमिंग द डेस्क म्हणजे डेस्कवर जोरजोरात हाताने आवाज करायचं, अपशब्द वापरायचे आणि भीती दाखवायची, काहीतरी असं हावभाव द्यायचं किंवा लँग्वेज वापरायचे की समोरच्या टीचरला भीती वाटायला पाहिजे. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरेस ब्रेथवेट. मुली पण पाठीमागं नव्हते, ते पण त्यांना त्रास देत होते. इन अ रिॲक्शन टू दॅट, ब्रेथवेट वर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ॲक्टिंग इन ॲन unladylike manner and being unruly in the class. Unruly means what? Disorderly, indiscipline. तर जेव्हा मुली पण यांना किंवा मुलं पण यांना त्रास द्यायचे तर ते काय करायचे, त्यांना रागवायचे. का म्हणलं तर मुली असं का वागतायत, मुलींसारखं वागायला पाहिजे, अनलेडी लाईक मॅनर ते वागतायत, जे की वाईट सवयीची मुलं असतात त्यांच्याप्रमाणे हे मुली वागतायत असं त्यांना रागवायचे आणि म्हणायचे की तुम्ही खूप इनडिसिप्लिन आहात. When he understands that his outburst has not gained him any respect, outburst means angry reaction, तो जोरजोरात त्यांना रागवायचे. When he understands that his outburst had not gained him any respect and cooperation from the students, he changes his teaching and handling tactics, and he decides to interact with them as though they are adults and respectable persons. जेव्हा त्याच्या टीचरच्या लक्षात आलं ब्रेथवेटच्या की ह्या मुलांना जे मी रागवतो आहे, जोरजोरात बोलतो आहे, तर याच्याने यांच्यामध्ये काहीही बदल होत नाही. सो ही डिसाईड दॅट ही विल चेंज हिज वे ऑफ हँडलिंग द स्टुडंट्स, ही विल चेंज हिज टॅक्टिक्स, अँड ही डिसाईड टू इंटरॅक्ट देम विथ देम ॲज दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टेबल पर्सन. एक मोठे ज्यांना माणसाला जेव्हा आदर असतो समोरच्या व्यक्तीला तर आपण त्यांना आदराने बोलतो, रफ लँग्वेज यूज करत नाही. त्याने ठरवलं की आपण ह्यांना एक वेगळी ट्रीटमेंट देऊया, चांगली ट्रीटमेंट देऊया, ह्यांच्याशी आपण चांगलं वागूया. सो ही डिसाइडेड दॅट ही विल बिहेव व्हेरी नाईसली विथ द स्टुडंट्स. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल्स बी रेफर्ड टू ॲज मिस अँड दॅट्स हिज स्टुडंट्स कॉल हिम सर. ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड धिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस, हास्यास्पद वाटलं त्यांना, अँड अननेसेसरी. However, they come around after only a few weeks, completely changing both their hygiene and their attitudes to one another. This marks the success of Brathwaite in handling the students in a very amicable way. Amicable way means one, without arguing, very friendly. प्रेमळपणाने, खेळीमेळीने म्हणतो आपण त्याला, ॲमिकेबल म्हणलं. सो सुरुवातीने कसे केले तर म्हणाले की प्रत्येक मुलाने रिस्पेक्टनी हाक मारायची. ईच स्टुडंट, ईच बॉय इन द क्लास विल कॉल ईच गर्ल विथ फर्स्ट हॅविंग अ प्रिफिक्स ऑफ मिस. वॉट एव्हर द नेम, सपोज द नेम ऑफ द गर्ल इज वॉट वी कॉल्ड ॲज एन मार्पल, दे विल से मिस मार्पल. तर मिस लावायचं आणि मग मुलीचं नाव त्यांना आदराने बोलवायचं. सुरुवातीला सगळ्यांनाही हास्यास्पद वाटलं, दे फाउंड इट रिडिक्युलस अँड अननेसेसरी. हाऊएव्हर आफ्टर फ्यू वीक्स, मग नंतर बऱ्याच जेव्हा थोडेसे आठवडे गेले तर त्यांना हे आवडायला लागलं. दे बिकेम हायजीन, ते व्यवस्थित साफसुथरे राहायला लागले, चांगलं त्यांच्या वागणुकीमध्ये बदल झालं. अँड देअर ॲटिट्यूड्स ऑल्सो चेंज, त्यांचं दृष्टिकोन पूर्ण बदलून गेलं. सो धिस शोज द मार्क्स ऑफ सक्सेस
This shows the mark of success of Braithwaite in handling the students in a very friendly way, amicable way, friendly way. To increase the class culture exposure, he takes them, to increase the class cultural exposure, he takes them on field trips and excursions to museums and theaters. To everyone's surprise, many of the students have never been. ओके, तर ह्या मुलांमध्ये त्यांचे जे कल्चर आहे, संस्कृती, त्याच्याबद्दल त्यांना पूर्ण माहिती हवी म्हणून हे मुलांना काय करायचे, छोट्याच्या एज्युकेशनल ट्रिपवरती घेऊन जायचे. एक्सकर्शन मीन्स अ शॉर्ट ट्रिप फॉर प्लेजर्स. मग ते म्युझियम्स असतील, थिएटर्स असतील, हे त्यांना छोट्या छोट्या ट्रिपवर घेऊन जायला लागले आणि मुलांना याची सवय नाही, ते त्यांना हे खूप आवडायला लागलं. सो ही स्टार्टेड ट्रीटिंग द स्टुडंट्स इन अ डिफरंट वे. अ व्हाईट फिमेल टीचर, गिलियन ब्लँकर्ड, accompanies the class on these excursions. This marks the beginning of a friendship between Blanchard and Braithwaite. Similarly, Braithwaite's relationship with his students is tested many a times. म्हणजे हे जे छोट्या मोठ्या ट्रिपवर जायला लागले तर त्याच्यासोबत कोण जायची, तर एक टीचर होती, व्हाईट स्किन टीचर गिलियन ब्लँकर्ड. तर हे दोघं ब्रॅथवेट आणि गिलियन ब्लँकर्ड हे दोघांची मैत्री चांगली झाली. दोघं एकमेकांचे चांगले मित्रमैत्रिणी झालेले आहेत. अँड ऑल्सो पण याच्या आधीमध्ये पण जे रिलेशनशिप्स आहेत ह्याची टेस्ट होतच होती. थोडंफार मुलं काहीतरी मिसयूज करणार, परत हे ब्रॅथवेट टीचर त्यांना समजून सांगणार, हे जे आहे स्टुडंट टीचरचं रिलेशनशिप हे थोडंसं आधीमध्ये हे चालतच राहिलं. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंट अँड हर्ट हिम, ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. तर यांचं रिलेशन तर चांगलं झालेलं आहे, पूर्वीसारखं एवढं त्रास देत नव्हते स्टुडंट्स. बट सिन्स दे हॅव अ डिफरंट टाईप ऑफ बॅकग्राऊंड, दी स्टुडंट्स इन बिटवीन दे यूज टू डिसअपॉइंट हिम अँड हर्ट देम. काहीतरी असं वागणूक अचानक ते करायचे जे की त्यांच्या स्वभावात होतं, तर त्यामुळं ब्रॅथवेटचं मन दुखावलं जात होतं. दे यूज टू हर्ट हिम बट ही यूज टू फॉरगिव्ह देम. हे त्यांना हे जे सर आहेत ब्रॅथवेट, हे त्यांना माफ करायचे. द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ द मॅच्युरिटी. त्यांच्या मग हे आपण हळूहळू करून या स्टुडंट्समध्ये परिपक्वता आली, म्हणजे मॅच्युरिटी आली आणि एम्पथी आली, सहानुभूती, आणि त्यांच्यामध्ये जे अंडरस्टँडिंगची फिलिंग आली, नॉलेज आलं, हे बघून ब्रॅथवेट पण एकदम सरप्राईज झाले होते. ही वॉज सरप्राईज विथ द मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज ऑफ द स्टुडंट्स. अनदर फॅसेट ऑफ द स्टोरी मीन्स अनदर साईड ऑफ द स्टोरी विच ग्रेटली, फॅसेट मीन्स दॅट इज अन अनदर साईड. The another side of the story which greatly affects its narrative lies is the heavy story of colonialism. Okay, another side of the story is colonialism. Colonialism म्हणजे काय, one nation controlling another for economic growth. एक देश जेव्हा दुसऱ्या देशावर राज्य करतो, कशासाठी, पैशासाठी वगैरे करत असतात, तर त्याला कोलोनॅलिझम म्हणतात. आणि तिथं आपले सगळे रीतिरिवाज लागू करतात, जसे की ब्रिटिश आपल्याकडे आले होते आणि आपल्या त्यांनी राज्य केलं होतं. तर ह्याच्याबद्दल पण ह्याच्यामध्ये थोडीशी माहिती आहे की त्यांना काय अनुभव आले हे ह्या पिरियडमध्ये. सो इट्स डार्क कॉन्सिक्वेन्स, म्हणजे कोलोनॅलिझमचे डार्क कॉन्सिक्वेन्स. ओके, कोलोनॅलिझम इट्स डार्क कॉन्सिक्वेन्स, मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा. ट्रॉमा मीन्स सिव्हिअर शॉक. हे जे यांना वाईट अनुभव आले त्याच्यामधून यांना एक धक्का बसला की लोक असे कसे वागू शकतात आपल्याला. ओके, so mental and physical trauma that increases Braithwaite's hatred and wrath for British. तर हे जे कोलोनॅलिझम होतं, जे वर्णभेद होतं किंवा डिस्क्रिमिनेशन होतं गोऱ्या आणि काळ्या लोकांमध्ये किंवा सावळ्या लोकांमध्ये, हेचा अनुभव येऊन ब्रेथवेटच्या मनामध्ये काय आलं, तर ईर्ष्या वाढली आणि रागही वाढलं. व्रॅथ मीन्स इट इज कॉल्ड ॲज अन ग्रेट अँगर. इट इन्क्रीज द अँगर फॉर द ब्रिटिश इन द माइंड ऑफ ब्रेथवेट. ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेजुडिशियल इफेक्ट्स ऑफ colonialism. Okay, it prejudicial effects means we can call this a detrimental or harmful effects. Prejudicial effects means here the meaning is harmful effects of colonialism while living in England after World War II. म्हणजे हे वर्ल्ड वॉर II मधलं हे स्टोरी आहे आणि त्यावेळेला जे कोलोनॅलिझम होतं त्याचे हार्मफुल इफेक्ट्स ह्याला जाणवले गेलेले आहेत. अँड दीज निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट्स अँड ॲक्शन्स. बरोबर, आपल्यासोबत जसं घडत जातात
तर आपली त्याप्रमाणे आपली धारणा बदलत जाते, आपले विचार बदलत जातात. सो हिअर व्हॉट इट हॅपन बिकॉज ऑफ दीज हार्मफुल इफेक्ट्स ऑफ दिस colonialism, the hatred and anger for British increased in the mind of the Braithwaite. Braithwaite is surprised and shocked by the conditions in which these students live and also the physical trauma of the war that can be seen throughout his teaching environment. Okay, तर ब्रॅथवर्ट इज सरप्राईज अँड शॉक बाय द कंडिशन्स इन, हे स्टुडंट जे वातावरणात राहतात यांची कशी विचारधारणा आहे ह्याच्याबद्दल त्यांना शॉक बसतं. अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. म्हणजे हे जे वॉर झालेलं आहे त्याचे पण जे शॉकिंग फॅक्टर्स आहेत ते पण आपल्याला ह्याच्या लेखनातून जाणवतात. नाव विल गो टू दी थीम ऑफ novel. Okay, theme means the central, the core idea of the novel. Student teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. स्टुडंट टीचर ह्या जे लेसन आहे ह्याच्यामध्ये शक्यतो आपल्याला स्टुडंट टीचर रिलेशनशिपबद्दल दिलेलं आहे आपल्या पार्टमध्ये. मग बाकीचं जे पूर्ण नोव्हेल त्याच्यामध्ये प्रिज्युडाईज मीन्स व्हॉट, बायस ओपिनियन्स नॉट बेस्ड ऑन रिझन ऑर ॲक्च्युअल एक्सपिरियन्सेस. कुठल्या तरी गोष्टीबद्दल आपण पहिल्यापासून आपल्या मनामध्ये जे धारणा असतात, नाही बाबा तो चुकीचाच आहे, हे असंच आहे, पण त्याच्या खोलवर आपण जाऊन काही विचार करत नाही की तसं आहे का, आपण आपला निर्णय देऊन आपण मोकळं होतो, त्याला म्हणतो प्रिज्युडाईज. युअर ओपिनियन्स विदाउट एनी एक्सपिरियन्स ऑर ॲक्च्युअल रिझन्स, दॅट इज प्रिज्युडाईज. अँड रॅसिझम म्हणजे वंशवाद, जातीवाद. तर ह्याच्यावरती बेस्ट याचे नोवेल आहे. पण आपल्या हे नोवेलमध्ये शक्यतो काय आहे तर हे स्टुडंट आणि टीचरचं रिलेशनशिप थोडक्यात दिलेलं आहे. E.R. Braithwaite gets a job of a teacher. We are going to the theme of the novel. That is the central idea. E.R. Braithwaite gets a job of teacher in a rather rough and notorious school. Notorious means what we can call as the famous for something bad. म्हणजे काय काय असतात ना, अरे हे स्कूल खूप चांगली आहे, अरे त्या स्कूलमधले विद्यार्थी चांगले नाही आहेत, ते स्कूलचं रेप्युटेशन बॅड आहे, त्याला म्हणतो आपण नटोरियस स्कूल. सो ही गॉट अ जॉब ओव्हर देअर ॲज अ टीचर. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड द ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. So he comes to know the students, those are there in the school. The students are not suitable for learning also, and the background is also not good of theirs, and their overall development and progress. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. Braithwaite, with his novel and creative ideas, innovative techniques and understanding the student psychology ultimately wins their hearts in no time. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला समरीमध्ये पण की स्वतःच्या बिहेवियरमध्ये त्याने बदल केला टीचरने आणि विद्यार्थ्यांची मनं जिंकली. ओके, सो ही चेंज हिज बिहेवियर. ही अंडरस्टूड what is the mental presence of the students, the mentality of the students, and he used his own innovative technique to come close to them, and ultimately he wins the hearts in no time. Though he was bullied means frightened, harassed mentally and physically, tortured many times, he didn't lose his patience and continued implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in students' lives. जरी त्या स्टुडंट्सनी वारंवार त्यांना त्रास दिला, mentally and physically they tortured him, but still he continued his good ideas and at last he won the hearts of the students. टीचरने स्वतःमध्ये बदल केला विद्यार्थ्यानुसार. द रॅसिझम प्रिव्हेलंट इन ग्रेट ब्रिटन, जातीवाद, ओके, जे होतं तिथं. द रॅसिझम प्रिव्हेलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर विथ लव टेक्स प्लेस इज अ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नोव्हल. म्हणजे हे जे विश्वयुद्ध झालेलं आहे 1940s ते टाईम पिरियड, त्यावेळेला हे नोवेल लिहिलं गेलेलं आहे. तर त्यावेळेला जे रेसिझम होतं, जातीवाद, वंशवाद, वर्णभेद, ह्याचं ह्या नोव्हेलवरती बरंचसं असर आहे. ओके, द नरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रेसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स. व्हाईट ब्रिटन्स म्हणजे कोण आहेत? द पर्सन्स फ्रॉम ब्रिटन. दीज आर कॉल्ड एज दी व्हाईट ब्रिटन्स, कारण ते गोरे लोक होते.
Okay, the narrator cites repeated incidents in which he experiences the racism of white Britons, including encounters on the bus, at the job interviews, at Greenslade School, when searching for housing, at a restaurant with his girlfriend and so on. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तिथं हे जे जातीभेद आहे, वर्णभेद आहे, वंशवाद आहे, ह्याचा अनुभव कोणाला आलेला आहे तर ब्रॅथवेटला आले आहे. कुठं कुठं मे बी इट इज अ बस, मे बी वेन कुठं जॉब इंटरव्ह्यूला गेलेले आहेत, स्कूलमध्ये गेलेले आहेत, स्कूलमध्येही आलेला आहे असा अनुभव, किंवा घर भाड्याने पाहिजे तरी लोक त्यांना घर द्यायला तयार नव्हते, किंवा रेस्टॉरंटमध्ये पण जेव्हा ते गर्लफ्रेंडसोबत बसले तर तिथंही त्यांना वाईट अनुभव आलेले आहेत. सो यामुळं ब्रिटिश जी गव्हर्मेंट आहे त्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये कटुता निर्माण झालेली आहे. ॲट दी आउटसाइड ब्रॅथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रिज्युडाइस. म्हणजे काय, ह्यांना एक सुरुवातीला ह्यांना धक्का बसलेला आहे. कसं आहे, ते लोकांची अशी जी भावना आहे ह्या सावळ्या लोकांबद्दल, जातीवाद, वंशभेद, वर्णभेद, हे जेव्हा त्यांच्या अनुभव आले तर त्यांना धक्का बसला. ही वॉज बॉट अप इन ब्रिटिश गायाना. आता त्याला इंडिपेंडेंट नेशन ऑफ गायाना म्हणतो आपण त्यांना, पण पूर्वी ब्रिटिश लोकांचं राज्य होतं म्हणून त्यांना ब्रिटिश गायाना म्हणतात. ही वॉज बॉट अप इन ब्रिटिश गायाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन, नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. तर तो स्वतःला ब्रिटिश सिटिझन समजत होते हे स्वतः ब्रॅथवेट, बल्कि नाही की बाबा एक काळे ब्रिटिश सिटिझन समजत होते इन अ ब्रिटिश कॉलनी. सो ही यूज टू कन्सिडर वन ऑफ द ब्रिटिश सिटिझन, स्वतःला या देशाचे मानत होते ते. वेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड एस्टीम इन द सोसायटी. जेव्हा त्यांनी एअरफोर्समध्ये काम केलं ब्रिटिश गव्हर्नमेंटसाठी, तेव्हा त्यांना बरंचसं रिस्पेक्ट पण मिळालं सोसायटीमध्ये. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइड. पण जेव्हा त्यांनी रॉयल आर्मी सोडली वर्ल्ड वॉर नंतर आणि जेव्हा सोसायटीमध्ये गेले तर त्यांना हे लोक स्वतःचं समजले नाहीत. हे जे गोरे लोक आहेत ते ब्रॅथवेटला स्वतःचलं एक माणूस अजिबात समजत नव्हते, तर त्यांना बाहेरचं समजत होते. ब्रॅथवेट's extensive experience and education was of no use in job interviews, where he is informed that the job has already been filled up or he is overqualified for that. म्हणजे जेव्हा पण ते जॉब इंटरव्ह्यूला गेले तर त्यांना काय सांगितलेलं की आता जागाच नाही आहे, वॅकन्सी नाही आहे, किंवा तुमचं क्वालिफिकेशन खूप जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन होत होतं, भेदभाव करत होते ते लोक आणि वेगवेगळे रिझन्स देत होते. दे यूज टू टेल हिम दॅट देर इज नो वॅकन्सी लेफ्ट, द जॉब हॅज ऑलरेडी फिल्ड अप, or your qualification, you are having a very high qualification and you are that is not suitable for this job. This heightens Brathwaite's sense of betrayal for the British army. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये जे ट्रस्ट होतं ब्रिटिशमध्ये ते हळूहळू यांच्या मनामध्ये कमी व्हायला लागलं आणि राग उत्पन्न झाला. सो दिस हायटन्स ब्रॅथवेट सेन्स ऑफ बिट्रियल फॉर द ब्रिटिश. तर ब्रिटिशांच्या मनाबद्दल जे यांचं ट्रस्ट होतं, जे विश्वास होतं, ते हळूहळू कमी होत गेलं. इंटरेस्टिंगली ही नेवर लॅशेस आउट फिजिकली. लॅशेस आउट मीन्स वॉट, वी कॅन से दॅट टू हिट ऑर किक एनीबडी. जेव्हा तुम्ही कोणाला तरी जोरात मारता किंवा लात मारता त्याला लॅशेस म्हणतात, पण त्याने असं कधी केलेलं आहे, कधीहीच केलेलं नाही आहे ब्रॅथवेटने, कधीही कोणाला मारलं नाही. Interestingly, he never lashes out physically and only rarely does he do so verbally. कुणाला कधी हात उचललं नाही, कधी कुणाला मारलं नाही, फक्त क्वचितच असं झालेलं आहे की त्यांनी शब्दातून उत्तर दिलेलं आहे. He exhibits patient endurance at times. Okay, he exhibits patient endurance at times, and at others he described the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. तर त्याची मनातली भावना प्रकट करतात रायटर हे नोवेलमध्ये. आपल्या स्टोरीमध्ये हे सगळं जाणवणार नाही आहे कारण आपल्याला त्या नोवेलचं फक्त पार्ट आहे, पण ओव्हरऑल नोवेलची समरी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, दॅट ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स. म्हणजे समोरचे लोक जरी अपमान करत असतील, चांगली वागणूक देत नसतील, तरी पण ते काय करते, पेशंटली त्याला सहन करत होते. एन्ड्युरन्स मीन्स सहनशक्ती, ती उत्तर न देता की तो सहन करत होते. पण परत ते ऑथर असं पण म्हणतं आहे दॅट समटाईम्स हे नेहमीची अशी वागणूक मिळत असल्यामुळे त्यांच्या मनात असं येत होतं की कुणाला तरी जाऊन हर्ट करायला पाहिजे किंवा दुसऱ्याला मारण्याची पण इच्छा त्यांच्यामध्ये उत्पन्न होत होती. सो समटाईम्स इट कम्स टू हिज माइंड दॅट
I should go and hit that particular person or hurt them physically or mentally. खूपच जेव्हा जास्त होतं. As a result of such experiences, Braithwaite find the students at the Greenslade School to be a bit notorious. नोटोरियस म्हणजे आपण असं म्हणू शकतो की कुप्रसिद्ध, चांगलं रेप्युटेशन नाही. So he find the students to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. Okay. Now we will go to the सिनॉप्सिस आपण घेणार नाही आहे, त्यातलं फक्त सुरुवातीचं पॅरेग्राफ मी घेतो आहे, कारण हे सिनॉप्सिस सांगितलं तर पूर्ण स्टोरी संपूनच जाईल. तर त्यापेक्षा आपण व्हॉट विल डू, विल टेक ऑनली द फर्स्ट पॅरेग्राफ. वी विल कम टू नो द बॅकग्राऊंड ऑफ दिस स्मॉल पार्ट. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे नोवेल आहे त्याच्यामधलं छोटंसं पार्ट आहे. इन दिस एक्स्ट्रॅक्ट Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. ओके, तर हे जे स्टोरी आहे याचं बॅकग्राऊंड काय आहे, तर आपल्याला हे इन अ फॉर्म ऑफ ऑटोग्राफी किंवा जुने जी घडलेली घटना आहे ह्या एक्स्ट्रॅक्टमध्ये आपल्याला रायटर सांगत आहे. तर कशाबद्दल आहे ते, तर हाफ इयरली रिपोर्ट. जेव्हा आपलं एज्युकेशनचं वर्षातलं हाफ इयर होतं तर त्या 6 महिन्यामध्ये स्टुडंटनी काय काय शिकलं आहे. नॉट ऑनली एज्युकेशन, बाकीचे सगळे गोष्टी पण आले, सिलेबस तर आलंच, पण बाकीचे गोष्टी पण आपण काय शिकलो आहे ह्याचं रिपोर्ट स्टुडंट स्वतः देतात. रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल म्हणलं आहे, टीचर नाही, स्टुडंट स्वतः रिपोर्ट देतात की त्यांनी आज ह्या 6 महिन्यामध्ये जे हाफ इयर आहे त्याच्यामध्ये काय काय शिकलं. आणि ते रिपोर्ट कोणाला देतात, तर ते टीचर्सला देतात आणि दुसरे स्टुडंट ते जे हॉलमध्ये बसलेले असतात त्यांना पण हे रिपोर्ट देतात की आत्तापर्यंत आम्ही काय काय शिकलो आहे. Braithwaite's class representative speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learned about different people, cultures, customs and the importance of international and interracial cooperation. म्हणजे आता हे ब्रेथवेट्सचं क्लासचं जेव्हा टर्न, असं सगळे क्लास त्यांचं रिपोर्ट देतात आणि जेव्हा ब्रेथवेट्स क्लासचं नंबर आलं ज्याच्याबद्दल आपण ह्या लेसनमध्ये शिकणार आहात, तर त्यांनी खूप व्यवस्थितप्रमाणे काय सांगितलं, दे व्हेरी इन अ नाईस वे दे प्रेझेंटेड देअर कोर्स वर्क, दॅट इज द सिलेबस दॅट हॅव स्टडीड अँड ऑल्सो मोर इम्पॉर्टन्स वॉज गिवन ऑन what they have learned about different people, cultures, custom and importance of international and interracial cooperation. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आम्ही फक्त हे सिलेबस तर शिकले, त्याच्यासोबतच जे विविध प्रकारचे लोक असतात वेगवेगळ्या देशामध्ये, त्यांचं कल्चर, त्यांची वागणूक आणि नॅशनल इंटरनॅशनल लोकांमधील जे कॉपरेशन्स असतं वेगळ्या जातींच्या लोकांमध्ये पण, ते पण याच्यामध्ये आम्ही शिकायला मिळालं असं ते रिपोर्टमध्ये देतात. नाव विल गो टू द ॲक्च्युअल लेसन. हे पुढचं पार्ट आपण घेणार नाही कारण हे सगळं पार्ट आपल्याला लेसनमध्ये येणारच आहे. ओके, विल बिगिन विथ, सो दिस इज द 17th चॅप्टर इन द नोवेल टू सर विथ लव. तर बॅकग्राऊंड सांगितलेलं आहे, स्टुडंट्स काय करत आहेत, जे काय त्यांनी एक 6 महिन्यामध्ये हाफ इयरमध्ये शिकलेलं आहे त्याचं रिपोर्ट प्रेझेंट करत आहेत. प्रत्येक क्लास येतो आणि प्रत्येक क्लासमध्ये जेवढे सब्जेक्ट असतात त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचा एक रिप्रेझेंटेटिव्ह असतो. तो रिप्रेझेंटेटिव्ह समोर येऊन त्याच्याबद्दल तो काय करतो, तर आपली माहिती देतो की त्याने काय काय शिकलं आहे. याच्यामध्ये फक्त सिलेबस नाही तर दुसऱ्या गोष्टीही आलेल्या आहेत आणि दुसऱ्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलेलं आहे. ओके, द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स काउन्सिल वॉज ऑन November 15th अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लेड स्कूल. तर ह्या स्कूलमध्ये हा खूप महत्त्वाचा दिवस होता 15 नोव्हेंबर. आणि काय होत होतं, तर हाफ इयरली रिपोर्ट स्टुडंट्स प्रेझेंट करत होते. आणि हे जे आहे ना हे ॲक्च्युली एका असं आहे की टीचर्स डेला कसं स्टुडंट्स सगळं प्लॅनिंग करतात, टीचर्स काहीच करत नाहीत, स्टुडंटच टीचर होतात, स्टुडंट्सच पूर्ण प्लॅनिंग करतात. त्याप्रमाणे याचं पूर्ण जे आहे प्रोग्रामचं ऑर्गनायझेशन right from the beginning till the end, right from the anchoring, everything is done by the student itself. तर याचं पूर्ण जे प्लॅनिंग वगैरे आहे ते स्टुडंट स्वतः करतात. I had heard quite a deal about these occasions and became as excited as the children as the day approached. तर हे ऑथर म्हणतात की ह्या ओकेशनबद्दल मी बरंच ऐकलं होतं, तर जसं मुलं पण वाट बघतात त्याच आतुरतेने ते स्वतः पण वाट बघतायत की आता काय काय होणार आहे. It was entirely their day
म्हणजे स्टुडंट्सचा दिवस आहे ते पूर्ण, कारण ते सगळं तेच करणार आहेत, तेच कंट्रोल करणार आहेत. इट वॉज एंटरली द स्टुडंट्स डे, अरेंज, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. एव्हरीथिंग वॉज कंट्रोल अँड प्रेझेंटेड बाय students itself. I observed the activities of my class as they prepared for it, noting with pride the business-like way in which tasks were allocated and fitted into a neat program. तर जेव्हा when the students arranged all this program and as on and as it was going on, the Brathwaite was having a proud feeling for his students because they have arranged everything perfectly like a business-like. बिझनेसची मीटिंग वगैरे कशी असते तशा प्रकारे हे पूर्ण प्रोग्राम चालत होता आणि त्याबद्दल आपल्या विद्यार्थ्यांबद्दल त्या टीचरला अभिमान वाटत होता. सो ही वॉज हॅव्हिंग अ प्राईड फिलिंग इन दॅट. देर वेर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट. साहजिक आहे, जेव्हा एवढं मोठं प्रोग्राम होतं तर प्रत्येक क्लास येऊन आपल्या सब्जेक्टच्या बद्दल माहिती देणार आहे आणि काय शिकलं आहे तो माहिती देणार आहे. पण प्रोग्राम अरेंज करताना सगळे स्टुडंट, सगळे क्लासेसचे विद्यार्थी जे हेड्स आहेत ते एकमेकांना कॉपरेट करून ह्या प्रोग्रामचं प्लॅनिंग करत होते. ऑन दॅट डे देर वॉज नो असेंब्ली. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहम, हे ब्रॅथवेटच्या क्लासमधले आहेत. मिस जोसेफ अँड डेनहम हे जे ब्रॅथवेटचे क्लासचे रिप्रेझेंट करणारे दोन स्टुडंट आहेत. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड अँड मिस जोसेफ अँड डेनहम who seemed to be the important officials for the occasion. म्हणजे हे जे मिस जोसेफ आणि डेनम आहेत हे these are the two students of Brathwaite's class. They preside over the meeting, means what, they take charge of the meeting. हे जे पूर्ण मीटिंग आहे ते त्याचं चार्ज ह्या दोघांच्या हातामध्ये आहे. ओके, म्हणून ते काय आहेत, दे सीम टू बी इम्पॉर्टंट ऑफिशियल फॉर दी ओकेशन. They moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his part. So सगळे स्टुडंट्स काय आले तर एकदम व्यवस्थित आपल्या हॉलमध्ये येऊन ते बसलेत. ओके, प्रत्येकजण आपलं पार्ट प्ले करण्यासाठी तयार होता. As the bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in classes. To troop means to move together. डिसिप्लिनमध्ये व्यवस्थित जेव्हा 10 वाजले, एक बेल वाजली तर सगळेजण एक सोबत रांगेमध्ये व्यवस्थित येऊन ते ऑडिटोरियममध्ये बसले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स, सॅट ऑन द स्टेज, वन ऑन ईच साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन. मिस्टर फ्लोरियन इज ॲक्च्युली ही इज व्हॉट वी कॉल्ड ॲज अन हेडमास्टर. मिस्टर फ्लोरियन कोण आहेत, ते आहेत तिथले हेडमास्टर. आपण त्यांना प्रिन्सिपल हेडमास्टर म्हणतो ना, तर सो हीज नेम इज फ्लोरियन. तर हे दोन विद्यार्थी आहेत, कुठं बसले तर साईडला बसले, कोणाच्या, फ्लोरियनच्या हेडमास्टरचा. एक जण लेफ्टला, एक जण राईटला आणि सेंटरला हेडमास्टर. हू मीन्स हेडमास्टर, who as soon as everyone was seated and silent stood and addressed the school. तर सगळ्यांना बसायला सांगितलं आणि फ्लोरियनने आपलं स्पीच सुरू केलं. ही स्पोक ॲट लेंथ, म्हणजे बराच वेळ रेंगाळत त्यांनी आपले भाषण दिलं. रिट्रेटिंग द एम्स अँड पॉलिसी. रिट्रेटिंग मीन्स रिपीटिंग, परत आपलं स्पीच देतो आणि परत तेच गोष्टी सांगतो आहे. कुठले, शाळेची ही पॉलिसी आहे, शाळेचे हे एम्स आहेत, असं त्याने सांगायला सुरुवात केली. सो ही स्पोक ॲट अ लेंथ रिट्रेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ईच चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोस एम. फर्दरन्स मीन्स ॲडव्हान्समेंट. तर त्याने सांगितलं की आपले हे पॉलिसीज आहेत, हे एम्स आहेत आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप महत्त्वाचं आहे, तरच आपण ह्याला पुढं घेऊन जाऊ शकतो, अजून ॲडव्हान्समेंट करू शकतो. ही गेव प्रेज वेरेवर इट वॉज इंडिकेटेड बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज येट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्फ टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन कंडक्ट, क्लिनलीनेस अँड द पर्स्यूट ऑफ नॉलेज. तर त्याने सांगितलं की आपण बरंच काय ध्येय साध्य केलं आहे, पण अजून पण आपल्याला काय करायचं आहे, बरंच काही करायचं आहे. कशासाठी, तर आपल्याला क्लिनलीनेस, आपलं जे बिहेवियर आहे, कंडक्ट आहे आणि नॉलेज आहे, हे सगळं आपल्याला वाढवायचं आहे, एक वेगळ्या स्तरावर घेऊन जायचं आहे. ॲज आय लिसन आय रिअलाइज दॅट धिस मॅन वॉज इन नो वे रिमोट फॉर दी स्कूल. म्हणजे हे जे हेडमास्टर होते स्कूलसाठी परफेक्ट होते आणि ह्या शाळेला आणि स्वतःला ते शाळेतला भागच समजत होते.
His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. म्हणजे काय, ते स्कूल स्वतःला पण स्कूलचा एक भाग समजत होते आणि बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण. ही देन विश देम सक्सेस विथ द काउन्सिल मीटिंग अँड लेफ्ट द स्टेज टू ट्रेमेंडस ॲप्लॉज. शेवटी त्याने आपली मीटिंग जी स्पीच आहे ते संपवलं. थिंग्स नाव मूव क्विकली इन टू गेअर. थिंग्स नाव मूव्ड क्विकली इन टू गेअर मीन्स very quickly and effectively. Now whatever the next procedure was started, it was very quickly and in effective manner. First, Miss Joseph stood up and gave a short explanation of the council's purpose and its activity. तर ही मीटिंग कशासाठी आहे, हे प्रोग्राम कशासाठी आहे याबद्दल मिस जोसेफने माहिती दिली. Each class would report through its representative on the studies pursued during the half year which began after Easter. ईस्टर म्हणजे काय, जीजस क्राइस्ट जेव्हा काय म्हणतात, जेव्हा परत एकदा रिफॉर्म टू लाईफ म्हणतो आपण त्याला, रिसरेक्शन म्हणतो आपण त्याला. तर कसं आहे की जीजस क्राइस्टची जेव्हा डेथ झाली, असं म्हणतात की काही दिवसानंतर ते परत आपल्या जे कब्र म्हणतो आपण त्याला, तिथून ते परत उठले, पुनर्जीवित झाले असं म्हणतात. असं त्यांना बघितलं गेलं असं म्हणतात. त्याला तेव्हा ईस्टर सेलिब्रेट केलं जातं. संडे इन मार्च ऑर एप्रिल when Christ reformed to life, त्याला ईस्टर म्हणतात. ओके, सो each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. तर त्याबद्दल ती माहिती सांगायला सुरू केली जोसेफने की हे कशासाठी आहे. तर बाबा प्रत्येक क्लासचा एक रिप्रेझेंटेटिव्ह येईल आणि प्रत्येक क्लासचा जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टचा पण एक रिप्रेझेंटेटिव्ह असेल आणि तो त्या सब्जेक्टबद्दल पूर्ण माहिती देईल. ओके, अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर ईच सब्जेक्ट. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स, अ पॅनल ऑफ टीचर वुड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन मॅटर्स अरायझिंग आउट द व्हेरियस रिपोर्ट्स. आता हे महत्त्वाचा मुद्दा आहे. जेव्हा प्रत्येक त्या क्लासमधला प्रत्येक सब्जेक्टचं रिप्रेझेंटेटिव्ह समोर येईल आणि त्याची माहिती सांगेल की त्याने 6 महिन्यामध्ये काय काय शिकलं आहे. जेव्हा सगळ्या क्लासेसचं टर्न संपेल, प्रत्येक क्लास आपले रिपोर्ट देईल, त्याच्यानंतर रँडमली 3 टीचर्स सिलेक्ट केले जाणार आहेत आणि ते कोण टीचर आहे ते टीचरला पण सांगितलेलं नसतं. ओके, आणि ते टीचर येऊन काय करणार आहे, तर जे काय समोरून विद्यार्थी हॉलमधून जे काय क्वेश्चन्स अराऊज होतील त्या क्वेश्चन्सबद्दल ते टीचर्सना त्या क्वेश्चन्सला रिप्लाय करायचा आहे. सो टीचर्स नीड टू आन्सर वॉट एव्हर द डाऊट्स आर देअर इन द माइंड ऑफ द ऑडियन्सेस इन द हॉल, दॅट इज द स्टुडंट्स इन द हॉल. ओके, सो वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट्स, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children, and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. म्हणजे हे जे टीचर्सला सिलेक्ट करायचं प्रोसिजर नव्हतं, इट वॉज कम्प्लीट टू द डिस्क्रिशन मीन्स हे त्यांच्या निर्णयावर होतं. कुणाच्या स्टुडंट डिसाईड करणार होते की किती टीचर्सला आपल्याला बोलवायचं आहे आणि कुठल्या पद्धतीने बोलवायचं आहे. टीचर्सला याबद्दल काही माहीत नव्हतं की कुणाला बोलवणार जाणार आहे, प्रोसिजर काय असणार आहे. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर द यंगेस्ट क्लास फर्स्ट. म्हणजे स्कूलमध्ये जी यंगेस्ट क्लास होती, मला वाटतं आता तिथं 12 वर्षाची मुलं म्हणल्यावर ते बहुतेक किंवा 8वीपासून ते क्लास असेल, 8वी 9वी 10वी. ओके, तर सगळ्यात जे छोटी क्लास आहे, छोटी म्हणजे काय, जसं आपण क्रमाने म्हणतो 7th 8th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड दॅट वे. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोवेस्ट ऑर द यंगेस्ट क्लास फर्स्ट. दीज वर मेनली 12-year-olds हू हॅड जॉईन द स्कूल द प्रिव्हियस समर. म्हणजे ह्या स्कूलला आत्ताच ते जॉईन झालेले आहेत. ओके, सर्वात जो छोटा वर्ग होता तिथून ती सुरुवात झाली. Most of them were shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it creditably. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so the report was understandably rather short. बरोबर आहे, नवीन विद्यार्थी आलेले आहेत, न्यू स्टुडंट्स हॅव कम टू द स्कूल्स, so they are little bit shy, they are not having it habit of
conducting a program, standing in front of so many students and speaking. They have to gather lot of informations about themselves, about their what we call the subject, about the other things they have learned, and they have to present. But still they did it with creditably म्हणजे पूर्ण विश्वासाने ते त्यांचं काम त्याने पूर्ण केलं. मीन्स क्वाईट गुड दे डिड इट. Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development. बरोबर आहे. एक वर्ग झाला, पुढचा वर्ग आला, म्हणजे 8वी असेल तर पुढचं 9वी येणार, 9वी असेल तर पुढचं 10वी येणार, आणि जसे जसे वर्गाची क्रम वाढत जाईल तर ते मुलांचं जे आहे आत्मविश्वास, त्यांचं प्रेझेंटेशन हे पण अजून चांगलं होत जाणार आहे, त्याच्यामध्ये अजून प्रगती होत जाणार आहे, आणि तेच इथंही होत गेलं. So class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a remarked development in their ability to express themselves. Much of the work was rather elementary म्हणजे काय, प्राथमिक स्तरावर. खूप असं अवघड काय काम नव्हतं, पण जेव्हा मुलांना हे काम दिलं जातं तर त्यांना हे खूप मोठं डोंगरासारखं काम वाटतंच. ओके. सो मच ऑफ द वर्क वॉज रॅदर एलिमेंटरी, म्हणजे साधारणचंच काम होतं, इन्फॉर्मेशन गोळा करणं वगैरे. बट टू देम इट लूम्ड लार्ज मीन्स ॲपियर. छोटंसंच काम होतं हे, साधारणचं इन्फॉर्मेशन गोळा करून आपल्याला प्रेझेंट करायचं होतं, पण त्यांच्या दृष्टिकोनातून हे काम पण मोठं होतं. बट टू देम इट ॲपियर्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्फ. कारण ते त्यांच्याशी निगडीत होतं, तर व्यवस्थित इन्फॉर्मेशन घ्यायलाच पाहिजे, प्रेझेंट करायला पाहिजे, ते स्वतः त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, म्हणून त्यांना काय वाटत होतं, हे कामही मोठं वाटत होतं. अँड दॅट इज द राईट थिंग फॉर देम. इट सीम्स टू बी अ व्हेरी what we call large loom work. Throughout all report, the emphasis was on what they understood rather than on what they were expected to learn. तर रिपोर्टमध्ये काय होतं की त्यांनी काय शिकणं अपेक्षित होतं याच्यापेक्षा जास्त भर कशावर होतं, तर त्यांनी काय शिकलं आहे. सिलेबस भरपूर आहे, पण त्यामधलं त्यांना कितपत कळालेलं आहे. आणि दुसऱ्या गोष्टी, वेन द टर्न ऑफ माय क्लास केम, म्हणजे ब्रॅथवेटचं क्लास जे आहे ते की सगळ्यात हायेस्ट क्लास आहे, म्हणजे समजा 10वीपर्यंत शाळा आहे तर 10वीचा वर्ग समजा. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सेट अप अँशियसली, उत्सुकतेने आणि चिंता दोन्ही गोष्टी होती त्याच्यामध्ये, की आता माझे विद्यार्थी कसं करतील. हे तर एकदम यांचं बॅकग्राऊंड रफ आहे, हे रफ मुलं आहेत, नोटोरियस स्टुडंट्स आहेत, तर हे यांचं प्रेझेंटेशन कसं करतील. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड, Denham called out the names of the representatives together with the subjects on which they would report. मग डेनम आणि जोसेफ हे 2 मेन होते हे प्रोग्रामचे. सो डेनम what he did, he stood up and he called out the names of the students and the names of the students they were directed for the subjects. ज्या सब्जेक्टबद्दल ते स्टुडंट्स माहिती देणार होते त्या सब्जेक्ट वाईज त्या स्टुडंट्सला बोलवलं गेलं. ओके. आणि ते नाव काय होते, पॉटर, म्हणजे हे ब्रॅथवेटच्या क्लासचे विद्यार्थी आहेत. द पॉटर सब्जेक्ट अरिथमेटिक, सॅपियानो नेचर स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन दे टुगेदर दे टूक द जॉग्रफी सब्जेक्ट, मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री, डेनहॅम पी.टी. अँड गेम्स. तर डेनहॅम स्वतः हे कुठल्या गोष्टीबद्दल बोलणार आहे तर पी.टी. आणि गेम्स. मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स. तर ह्या विद्यार्थ्यांना या सब्जेक्टबद्दल बोलायचं होतं. आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड. खूप आनंद झालेला आहे, खूप खुश झाले ते. आय फेल्ट टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी. त्यांच्यामध्ये जो आत्मविश्वास होता आणि जे कॉन्फिडन्स होतं त्याच्याबद्दल ह्यांना खूप अभिमान वाटला. ओके. आय फेल्ट टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच द डेनहॅम यूज द टर्म मिस इन ॲड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. तर सुरुवातीला जेव्हा डेनमनी स्कूलमध्ये आले तर हे मुलांचं बिहेवियर चांगलं नव्हतं. त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांनी सांगितलं की प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला मिस म्हणून संबोधन करेल आणि तिला बोलवेल. तर इथं पण डेनमने जिथं जिथं मुलींचं नाव आलं तिथं त्याने मिस वापरलं, आणि हे शब्द त्यांच्या कानावरती पडल्यावर त्यांना खूप आनंद झाला की बाबा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बदल घडलेला आहे. आय फील शुअर दॅट धिस वूड इटसेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट. तर ते म्हणाले की हे जे यंग आहेत, जे मुलं आहेत, यांनी याच्यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे आणि शिकायलाही पाहिजे. अ सॉर्ट ऑफ बॅच फॉर यंग अडल्टहूड.
अ सॉर्ट ऑफ बॅज फॉर यंग अडल्टहुड. बॅज म्हणजे काय, चिन्ह, प्रतीक म्हणू शकतो. तर हे कशाचं चिन्ह आहे की हे तरुण वयात आलेले आहेत, लहान मुलं राहिलेले नाही आहेत. तर हे तरुणपणाचं एक चिन्ह आहे, एक प्रतीक आहे. काय, मिस शब्द वापरलं तर त्यांच्यामध्ये अमुग्रीप बदल झालेला आहे. ओके. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. पूर्ण आत्मविश्वासाने, एकदम आत्मविश्वासाने, कौतुकास्पद म्हणू शकतो आपण त्यांना. तर त्यांनी काय केलं, आपल्या जागेवरती जाऊन बसले ते. ॲज देअर नेम्स वर कॉल्ड, हे जे सगळे विद्यार्थी आहेत सब्जेक्ट वाईज त्यांना बोलवलं तरी जाऊन त्याने स्थान ग्रहण केलं आत्मविश्वासाने. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. मिस जोसेफ वॉज देअर, शी गेव अ शॉर्ट स्पीच. शी सेड दॅट, तिने सुरुवात केली. शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑर मॅनकाइंड. म्हणजे ती आपल्या सब्जेक्टबद्दल बोलते. ओके, मिस जोसेफ, डोमेस्टिक सायन्सबद्दल. ओके, शी सेड दॅट देअर लेसन्स म्हणजे त्यांच्या सिलेबस हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स ब्रदरहूड अँड मॅनकाइंड. तर तिचं म्हणणं काय की ब्रदरहूड आणि मॅनकाइंड याच्याबद्दल जास्त कल होतं त्यांच्या सिलेबसमध्ये. त्याला बायस शब्द वापरला आहे. कुठल्या एकाला आपण झुकतं माप देतो ना, तर त्यांच्या सिलेबसमध्ये काय होतं, ती ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड ह्याच्याबद्दल, ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड ह्याच्याबद्दल जास्त कल होतं त्यांच्या सिलेबसमध्ये. भाईचारा म्हणतो ना आपण त्याला, ब्रदरहूड म्हणजे भाईचारा. And that they had been learning through each subject how all mankind was interdependent in spite of geographical location and differences in colors, races and creeds. सर ती काय म्हणाली, आमच्या सिलेबसमध्ये जे होतं तर भाईचारा, जे की ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड ह्याच्यावरती जास्त भर होतं. आणि प्रत्येक त्यांचे जे सब्जेक्ट्स होते त्या सब्जेक्टमध्ये काय दाखवलेलं की जरी इन्स्पाईट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन, जरी आपण काय म्हणतो आपण भौगोलिक स्थान, आपण वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहत असलो तरी आपण सगळेजण एकमेकांवर अवलंबून आहोत. वी आर इंटरडिपेंडेंट इन्स्पाईट ऑफ जॉग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर, रेसेस अँड क्रीड्स. जर आपली जात वेगळी असेल, आपलं रंग वेगळा असेल, आपले कल्चर्स वेगळे असतील, तरी पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी राहत असलो तरी आपलं एकमेकावर आपण अवलंबून आहोत. वी आर इंटरडिपेंडेंट. इंडिपेंडेंट नाही, इंटरडिपेंडेंट. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. तिचं संपलं. ओके, आणि पुढं कोण आला, पॉटर. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. पॉटर वेंट टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स. म्हणजे वजन आणि मोजमाप या गोष्टीवर त्याने काय केलं, तर त्याने आपलं स्पीच दिलं. सो पॉटर केम अँड वेंट ऑन टू स्पीक अबाउट वेट्स अँड मेजर्स, म्हणजे वजन आणि माप. म्हणजे काय, ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्राम अँड पाऊंड, म्हणजे किलोग्राम आणि पाऊंडमध्ये काय फरक असतं, मीटर आणि फूटमध्ये काय फरक असतं, हे त्याने त्याच्यावरती छोटंसं आपलं भाषण दिलं. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन ऑर द अदर ऑफ those two methods was either in use or understood, and that it was a symbol of the great understanding which was being accomplished between peoples. Means what, we are the peoples of different nations, different communities, but whichever country or whichever place we belong, but we still all together we use these terms. What are these terms? That is we can call it as a kilogram, pound, meter, foot. दॅट इज वेट्स अँड मेजर्स. हे गोष्टी सगळीकडेच वापरल्या जातात आणि आपल्या सगळ्यांना एकमेकाला हे एक बॉन्डिंग आहे, एकमेकाला हे बांधतात. सो दिस इज ऑल्सो व्हॉट इज कॉल्ड ॲज वी आर इंटरडिपेंडेंट. हे सगळं आहे. पण बघा, पण कुठलं तरी देश आहे की तिथं वजन वापरलं जात नाही किंवा तिथं लेंथ मेजर केली जात नाही, मोजमाप घेतलं जात नाहीत. तर आपल्यामध्ये हे मेथड्स हे कॉमनच आहेत कुठेही राहत असलं तरी. सो ही सेड दॅट. देन कम्स सॅपियानो. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट्स. पेस्ट म्हणजे कीटक, जे की आपले जे पीक पाणी येतं त्याला ते नाश करतात, हे कीटक, त्याच्याबद्दल त्याने सांगितलं. पेस्ट्स. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅज मेड ऑफ पेस्ट्स, एस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, बॉल विविल ऑन कॉटन अँड द कोलोरॅडो बेटल ऑन पोटॅटोज. तर हे जे कॉटन, व्हीट आणि पोटॅटो आहेत ह्याला जे नाश करतात, हे जे कीटक आहेत, हे जे पेस्ट्स आहेत, त्यांच्याबद्दल त्याने माहिती सांगितली. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज
पूल देअर नॉलेज मीन दे हॅव शेअर देअर नॉलेज, दे हॅव पुट टुगेदर. सगळ्या देशांनी ह्या कीटकांबद्दल जे आपलं नॉलेज आहे एकमेकांशी शेअर केलेलं आहे आणि त्याच्यावरती तोडगा काढलेला आहे. ही शोड हाऊ कंट्रीज हॅड पूल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट्स ऑफ रिसर्च ऑन देअर बिहेवियर, research on the behavior, breeding habits and migration of these pests, and were gradually reducing the threat they represented to these important products. म्हणजे सगळ्या देशांनी हे कीटकांबद्दल माहिती जी गोळा केली एकमेकाशी शेअर केली आणि त्याबद्दल त्यांचं ब्रीडिंग जे आहे म्हणजे रिप्रोड्यूस कधी होतात, ते मायग्रेशन कधी करतात, कुठल्या देशामध्ये कुठल्या काळामध्ये ते येतात, तर त्यानुसार काय उपाययोजना करू शकतो याबद्दल माहिती मिळाली. तर सो अगेन वी आर इंटरडिपेंडेंट, सगळे एकमेकांवर अवलंबून आहोत. देन कम द टर्न्स ऑफ मिस पेग अँड जॅक्सन. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जॉग्रफी, भूगोलबद्दल तिने माहिती सांगितली, ऑन जॉग्रफी बिटवीन देम. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स. खनिज पदार्थ आहेत ना सगळीकडे सारखे नाही आहेत, वेस्टर्न कंट्रीमध्ये जास्त आहेत म्हणून ते समृद्ध आहेत. ओके, सो जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओव्हर द अर्थ सरफेस. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन अदर अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इनव्हिटेबली फॉलोड. म्हणजे काय, कुठं भाजीपाला जास्त येतो, कुठं खनिज पदार्थ जास्त आहेत, कुठं पेट्रोल जास्त प्रमाणात आढळतो, कुठं पाणी खूप कमी प्रमाणात आढळतो. तर म्हणजे काय, शेवटी आपल्याला एक दुसऱ्यावर अवलंबूनच राहावं लागतं. हे अटळ आहे. दिस इज इनव्हिटेबली ही सो टोल्ड. मिस पेग सेड दिस. मिस पेग डेल्ट विथ फर्स्ट जॅक्सन टोल्ड, हे जॅक्सनने सांगितलं. आणि आता मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, stressing the problems facing the post-war world for feeding, clothing and housing its population. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts and programs of UNICEF. म्हणजे मिस पेगने काय सांगितलं की हे वॉर जे आहे, वॉर झाल्यानंतर जे लोकांवरती असर झालेला आहे, त्यांच्या राहणीमानामध्ये जी कमतरता जाणवली, खाण्यापिण्याची कमतरता, कपड्यांची कमतरता, घरं सगळ्यांची नष्ट झालेले आहेत त्याबद्दलची कमतरता. आणि शी ऑल्सो सेड दॅट द रेफ्युजीज, जे निर्वासित लोक आहेत, एका देशामध्ये पूर्ण नासधूस झालेलं आहे तर लोक एक दिवस सोडून दुसऱ्या देशाकडे जातात आणि तिथं ते स्थलांतरित म्हणून तिथं राहतात. तर त्यांचे जे समस्या आहेत आणि हे समस्या सोडवण्याकरता युनिसेफ जी आहे, युनिसेफ इज वॉट वी कॅन कॉल इज एन NGO, ही संस्था जी आहे त्याने कशी मदत केली याबद्दल पण कोणी सांगितलं, मिस पेगने सांगितलं. ओके, सो मिस पेग टोल्ड अबाउट व्हॉट आर द इफेक्ट्स आफ्टर द पोस्ट वॉर अँड व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ द रेफ्युजीज अँड हाऊ द युनिसेफ हेल्प्ड. Then Fernman, as usual, had a trump card of his sleeves. To have a trump card of his sleeve means having something secret or a new idea with you. When called, he made a signal to someone off stage, and Welsh and Allison appeared bearing a skeleton between them, together with a sort of gallows. आता गॅलॉज म्हणजे काय, गॅलॉज म्हणजे जेव्हा कुणाला फाशी देतात ते जेव्हा ते स्ट्रक्चर तयार करतात ना फाशी देण्यासाठी, आपण त्याला म्हणतो स्तंभ तयार करतात फाशी देण्यासाठी, तो स्ट्रक्चर तयार करतात क्रिमिनल्सला हँग करण्यासाठी, त्याला म्हणतो गॅलोज. तर अशा प्रकारचं काहीतरी काय केलं, त्याने फक्त एक सिग्नल केलं आणि वेल्श अँड ॲलिसन त्याने दोघं मिळून काय आणलं तर एक स्केलेटन आणलं, सापळा आणला त्याने मनुष्याचा, हाडाचा सापळा, स्केलेटन पकडून आणलं. पकडून म्हणजे दोन्ही हाताने दोघांनी पकडून ते काय करलं, स्टेजवरती आणलं. When this arrangement had been set up, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of its skull. म्हणजे एक स्क्रू त्याच्या जे स्कल आहे त्याला खोपडी म्हणतो, कवटी, त्याच्यामध्ये स्क्रू रोवलं होतं आणि ते एका दोरीने थोडंसं जे कॉर्ड म्हणतो आपण त्याला, दोर, त्याला ते बांधलेलं होतं आणि ते गोल 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 सापळा असा फिरत होता. आपण कुठल्या तरी भूताच्या पिक्चरमध्ये वगैरे बघतो तर सापळा लटकवलेला असतो आणि ते गोल 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 फिरत असतो. तर हा कुठं होता, तर गॅलॉजला ते लावलेलं होतं, तशा टाईपचं स्ट्रक्चर होतं. जेंटली रिव्हॉल्विंग ॲट द एंड ऑफ अ कॉर्ड, असं गोल 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 फिरत होतं ते. दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक. तर हे जेव्हा बघितलं होतं की हे दोन मुलांनी काय केलेलं आहे, तर सापळा घेऊन आलेत, मनुष्याचा सापळा जो आहे, सांगडा म्हणतो आपण त्याला, ते घेऊन आलेलं आहे, स्केलेटन घेऊन आलेत आणि हे स्केलेटन घेऊन आलेलं आहे आणि ते बघितल्यानंतर सगळीकडे एकच हसू उद्भवलं.
सगळं एक कॉमेडी वातावरण तयार झालं, कॉमिक. सो समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप्रोरियसली. अप्रोरियसली म्हणजे सगळीकडे गोंधळ झालं आणि जोरजोरात सगळ्यांनी हसायला सुरू केलं. का? कारण वातावरणच बदललं. अचानक हे सगळं सिरियस चालू असताना दोन मुलांनी काय आला तर विचार करा, काहीतरी चालू आहे आणि दोन मुलं काय घेऊन येतात, अचानकच एक स्केलेटन घेऊन येतात. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड. बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड म्हणजे काय? लेविटी मीन्स वॉट? थिल्लरपणा किंवा गांभीर्याचा अभाव, जे की आता होतं. थिल्लरपणा होतं, गांभीर्य पण नव्हतं, पण हे जे आहे हे बाजूला झालं. कधी? बट लेविटी सून इव्हॅपोरेटेड व्हेन फनमॅन बिगॅन टू स्पीक. जेव्हा हा बोलायला सुरुवात केलं फनमॅननी, तर हे जे वातावरण होतं, जे हास्यास्पद वातावरण होतं, सगळे हसत होतं, ते थांबलं. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज. अचूक. प्रिसाईज मीन्स अचूक. हिज व्हॉइस वॉज क्लिअर अँड प्रिसाईज अँड एव्हरीबडी स्टॉप लाफिंग. अँड ही हॅड अ स्ट्रॉंग सेन्स ऑफ ड्रॅमॅटिक. ड्रॅमॅटिक मीन्स नाट्यमय. म्हणजे बोलण्यामध्ये एक नाट्यमय असतं ना, सगळे एकसारखं बोलत नाहीत, वक्तव्य वेगळं बोलतात बघा, त्यांचं आपण ऐकत राहावं असं वाटतं. So he was having that sense of dramatic. Calmly he told them that it was a female skeleton. That was a fact and could easily be proved. म्हणजे skeleton मेलचं होतं, फिमेलचं होतं, तर हे तर सरळ सरळ गोष्ट आहे, लक्षात येतच. He told them that yes, it was a female skeleton. पण गोष्ट इथं थांबलेली नाही आहे. But he could not say with any assurance whether she had been a Chinese, French or German or Greek. नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ. मग त्याने पुढचा महत्त्वाचा मुद्दा मांडला की ओके, त्याने पुढचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्याने काय सांगितलं की येस, दिस इज अ स्केलेटन ऑफ अ लेडी अँड इट इज इव्हेंच्युअल, इट इज फॅक्ट, बट आय कॅनॉट टेल, कॅन एनीबडी टेल इन दिस हॉल ऑल्सो, और आय ऑल्सो कॅनॉट टेल वेदर शी इज अ चायनीज, फ्रेंच, जर्मन ऑर ग्रीक. ह्या कुठल्या देशाची आहे, किंवा ती गोळी आहे का काळी आहे का मिक्सचर आहे, कुणीही काहीही सांगू शकत नाही. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वेर द सेम. त्याने सांगितलं बघा, ह्याच्यावरून एकच कन्क्लुजन निघतं. काय निघतं? की बाबा काय आहे की आपण सगळे एकच आहोत. ऑल पीपल्स वेर द सेम. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट. म्हणजे आपण रूपरेखा वेगळी असू शकते, बरोबर आहे. जाड माणूस आहे, पातळ माणूस आहे, हायटेड आहे, शॉर्ट आहे, हे वेगळं असू शकतं. बट द फाउंडेशन्स वेर ऑल लेड आउट अकॉर्डिंग टू द सेम ब्लूप्रिंट. ब्लूप्रिंट म्हणजे रूपरेषा, पण शक्यतो आपण जे रूपरेषा जे आहे, म्हणजे सजावट वेगळी असू शकते. ते जे म्हणले ना ट्रिमिंग्स, सजावट वेगळी असू शकते, पण जे फाउंडेशन आहे, बेस आहे, जे रूपरेषा आहे, म्हणजे की दोन हात, पाय, हे जे गोष्टी आहेत, डोळे, नाक, कान, हे तर सगळ्यांचं सारखंच आहे. कुणी म्हणू शकतं की हे कुठल्या देशाची किंवा कुठल्या ह्याचं कलर होतं, तर नाही. हे सगळ्यांना पटण्यासारखंच होतं आणि कुणीही याला क्रॉस करूही शकत नव्हतं, कारण ही खरी गोष्ट होती. फरमॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. मीन्स वॉट? टू हॅव मीन्स टू हॅव कम्प्लिटली अंडर कंट्रोल. वेन यू हॅव what we called someone eating out of his hand means what? त्याने पूर्ण तिथले जे ऑडियन्स होते, जे मुलं होते, जे विद्यार्थी होते, टीचर्स होते, सगळ्यांना आपल्या कंट्रोलमध्ये केलं होतं. म्हणजे त्यांना पटलं तो जो सांगितला तो. सो फरमॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी क्लायमॅक्स. अँटी क्लायमॅक्स म्हणजे काय? आता एवढं व्यवस्थित आणि त्या मुलांना हसवलंही, तो जो स्केलेटन आणलं त्याच्यावरून जे सांगितलं ते सगळ्या मुलांना पटलंही. आता ह्याच्यानंतर जे आहे ते एवढं चांगलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर पुढं जे मिस डेअर्स होती, तर तिचं जे आहे प्रेझेंटेशन थोडंसं अँटी क्लायमॅक्स झालं, म्हणजे तेवढं चांगलं नाही झालं, कारण एवढं चांगलं परफॉर्मन्स फरमनचं होतं. सो मिस डेअर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अन अँटी क्लायमॅक्स आफ्टर फरमॅन्स परफॉर्मन्स अँड शी सीम टू रिअलाइज इट. तिच्या पण लक्षात आलं आता मी जे सांगणार आहे हे काय एवढं काय भारी नाही आहे, कारण ह्याने खूप चांगलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे. शी स्पोक अबाउट द प्रॉब्लेम्स which all humanity has to face in terms of sickness and diseases and of the advantages gained by interchange of knowledge, advice and assistance. म्हणजे तिनं एवढं मोठं चांगलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर तिनं काय सांगितलं की आपण आजारी पडतो, आपल्याला वेगवेगळे प्रकारचे रोग होतात, याबद्दल तिने माहिती दिली आणि
आपण जे एकमेकाशी नॉलेज शेअर करतो, ॲडवाईस शेअर करतो, एकमेकाला मदत करतो, तर ह्याचा आपल्याला ह्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. सो वी आर गेटिंग अन ॲडव्हान्टेज ऑफ आवर नॉलेज, ऑफ शेअरिंग ऑफ नॉलेज, ॲडवाईस टू डील विथ दी सिकनेस अँड डिसीजेस. Miss Dodd reported on the period of history the class had studied. पिरियड ऑफ हिस्ट्री म्हणजे इतिहासातला तो काळ, रिस्टोरेशन पिरियड दिलेला आहे. रिस्टोरेशन पिरियड म्हणजे काय? हा पिरियड आहे 1660 टू 1688. So 1660 to 1688 दिस इज कॉल्ड एज रिस्टोरेशन पिरियड. तो इतिहासातला हा भाग आहे 1660 ते 1688 ह्या काळादरम्यान जे इतिहास त्यांनी शिकलेला आहे त्याच्याबद्दल मिस डॉड सांगत आहे. शी टोल्ड ऑफ द स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट. म्हणजे आपले स्वतःचे एक वेगळे विचार असतात, ते रूढीवादी परंपरा नाही. कधी कधी काय असते की रूढीवादी परंपरा असतात, काही धार्मिक आपण म्हणू शकतो की धार्मिक परंपरा असतात, तर ह्याच्या विरोधात जाणे म्हणजे काय? ॲक्च्युली चांगल्यासाठी. काहीतरी रूढीवादी परंपरा असतात, धार्मिक परंपरा असतात, ज्याच्यामध्ये सगळ्या लोकांना बांधलं जातं, पण यातले काही चुकीचेही असतात. तर ह्याच्या विरोधात हे लोक आपले स्वतःचे मत प्रकट करतात, विचार प्रकट करतात. त्याला म्हणतात इंडिपेंडंट स्पिरिट, स्वतःचं मत प्रकट करणे. सो शी टोल्ड अबाउट स्ट्रगल्स ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स टू ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश रिलिजन ट्रेडिशन्स. क्लेरिकल डॉमिनेशन म्हणजे काय? हे जे प्रिस्ट लोक असतात चर्चमध्ये, तर त्या काळाला ह्यांचं खूप ह्यांचं असं होतं की ह्यांचं ऐकलंच पाहिजे आणि हे जे म्हणतात तेच कराय. तर ह्यांचे जे काही धार्मिक परंपरा होते, जे काही चुकीचेही असतील काही, त्याच्या विरोधात ह्यांनी आवाज उठवली. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. म्हणजे काही लोक असतात की काही दुसऱ्या जातीचे लोक असतील, ह्यांना फॉलो करत नाहीत. तर हे जेव्हा हे अशा लोकांनी आवाज उठवली, तिथून काय झालं तर सगळे जे कल्चर्स आहेत, सगळे जे लोक, विविध जातीचे लोक आहेत, त्यांना एकमेकाच्या कल्चरबद्दल आदरभावना निर्माण झाली. सो तेच इथं सांगितलं आहे. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर्स ऑफ अदर्स. म्हणजे दुसऱ्यांच्या जे कल्चर्स आहेत, संस्कृती आहे, त्याच्याबद्दल पण आदरभावना हळूहळू निर्माण झाली. अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग. आपण सध्याला काय करतो? सगळ्यांचे कल्चरचे वगैरे स्टडी करतो आहे, ते सांगितलं त्यांनी. डेनॅम्स रिपोर्ट वॉज अ बिट अ शॉक. आता डेनॅम्स रिपोर्ट आला आहे. ह्यांचे मेन कोण होते? डेनॅम आणि जोसेफ. सुरुवात केली होती त्यांनी. आता डेनॅमचं टर्न आलेलं आहे. डेनॅम्स रिपोर्ट वॉज अ बिट अ शॉक. सरप्रायझिंग होतं. ही सिव्हिअरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ PT अँड गेम्स अँड एम्फसायझिंग द serious limitations of space obtaining and the effect of that limitation on their games activities. तर हे जे डेनम शॉर्टमध्ये सांगतोय, डेनमला काय होतं की PT जी घेतली जाते स्कूल किंवा कॉलेजेसमध्ये, ह्याच्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की एक तर ना एवढं PTला आणि स्पोर्ट्सला किंवा म्हणा PTच हे PT एक्सरसाइजेस आहेत, त्यांना एकतर जास्त घेतलेही जात नाहीत आणि त्याचं काही उपयोगी नाही, असं त्याचं म्हणणं होतं. लिमिटेशन ऑफ स्पेस ऑप्टेनिंग म्हणजे त्याला जास्त काही महत्त्व दिलं गेलं नव्हतं टाईम टेबलमध्ये PTला, आणि PT करण्याचं काही उपयोगी नाही असं त्याचं मत होतं. आणि हे PT घेतल्यामुळं काय होतं तर स्पोर्ट्सच्या पिरियडमध्ये आम्हाला दुसरे खेळ खेळायला मिळत नाहीत, हे त्याचं मत होतं. ओके. सो ही सेड दॅट दिस इज सेन्सलेस टेकिंग PT. इन्स्टेड ऑफ दिस अदर गेम शुड हॅव बीन टेकन. ही कंप्लेंट दॅट द PT वॉज इल कन्सिव्ड म्हणजे काय? बॅडली प्लॅन्ड. इट इज अ अनवाईज. हे घ्यायला नाही पाहिजे, हे चुकीचं प्लॅनिंग आहे PT घेणं. ही सेड ही कंप्लेंट दॅट PT वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. व्यर्थ आहे. अँड द रुटीन मोनोटोनस. तेच PTमध्ये करायचं. PTचं एक पिरियड आलं की जायचं, PT करायचं, तेच एक्सरसाइज करायचं, हे व्यर्थ आहे आणि तेच कंटाळवाणं रुटीन आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. ह्याचा काही उपयोग नाही, तो म्हणाला. अ जॉली गुड गेम वॉज बेटर. ही वॉज थिंकिंग दॅट इन्स्टेड ऑफ टेकिंग PT in the school there should be some nice good game that all can play, maybe football, rugby, anything, but no PT. Apparently he was voicing the opinions of all the boys for they cheered him loudly. आणि जेव्हा त्याने असं म्हटलं की हे PT व्यर्थ आहे, ह्याच्यापेक्षा चांगलं तुम्ही स्पोर्ट्स घेत जावा, कुठलं तरी गेम, सगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची साथ दिली. सगळ्यांनी त्याला चीअरअप सुरू केलं. येस करेक्ट, येस, दिस वे दे स्टार्टेड चिअरिंग इट लाऊडली.
म्हणजे त्यांनी सपोर्ट केला त्याला. वेन द रिपोर्ट्स वेर ओव्हर डेनम कॉल 2 चिल्ड्रन ॲट रँडम. आता रिपोर्ट संपलेले आहेत. आता काय होणार आहे पुढची प्रोसिजर की टीचर्सला बोलवायचे आहेत आणि टीचर्सलाही माहीत नाही की पुढं कुणाचं नाव येणार आहे, त्यामुळे टीचर्स पण प्रिपेअर्ड नाही आहेत की क्वेश्चन्स काय येणार आहेत. ओके, आता रिपोर्ट झालेला आहे. मग डेनम कॉल 2 चिल्ड्रन ॲट अ रँडम, म्हणजे रँडम म्हणजे असंच समोर कोणी ह्या विद्यार्थ्यामध्ये हात करून कुठल्या तरी 2 विद्यार्थ्यांनी त्याने बोलवलं. अँड आज देम टू राईट द नेम ऑफ ईच टीचर इन्क्लुडिंग द हेड ऑन अ स्लिप ऑफ पेपर. म्हणजे हेडमास्टर आणि बाकी सर्व टीचर्सचं नाव एका चिटवर, एक वेगवेगळ्या चिटवरती लिहायला सांगितलं ह्या 2 विद्यार्थ्यांना. त्यामध्ये सगळे टीचर आणि हेडमास्टरचंही नाव आलं. दी स्लिप्स वेर फोल्डेड अँड प्लेस्ड इन अ हॅट. तर एक हॅट होतं, त्याच्यामध्ये छोटे छोटे यांचे फोल्ड करून चिट्ट्या करून यांच्या हॅटमध्ये टाकले गेले. अँड जगल्ड, त्याला जोरजोरात हलवलं. ओके, अँड जगल्ड मीन्स टू शेक. जगल्ड मीन्स शेक विगरसली. अँड विड्रॉन 1 बाय 1. मग त्याच्यानंतर एक एक चिठ्ठी काढायची सुरुवात झाली. कुणालाच माहीत नाही कुणाचे नाव येणार आहेत. द नेम्स वेर कॉल्ड. आता 3 टीचर्सचे नाव आहेत. मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स. हे 3 टीचर्सचे नाव आहेत. म्हणजे 2 लेडी टीचर झाले आणि एक मिस्टर वेस्टन, जे की जाड आहे एकदम. मिस्टर वेस्टन. डेनम अँड मिस जोसेफ. हे फिलिप्स नंतर कॉमा दिलेलं नाही, ॲक्च्युली कॉमा पाहिजे. म्हणजे आपल्याला काय वाटतं डेनम आणि मिस जोसेफ पण टीचर्स आहेत का? नाही, पण डेनम अँड मिस जोसेफ हे काय आहेत? स्टुडंट्स आहेत. वेस्टन, डेल इव्हान्स अँड फिलिप्स जे आहेत हे टीचर आहेत. सो डेनम अँड मिस जोसेफ लेड द अदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. म्हणजे बाकीचे विद्यार्थी स्टेजवर बसलेले होते, त्या सर्वांना डेनम आणि मिस जोसेफ खाली घेऊन गेलं आणि टीचर्सनी त्यांची जागा घेतली स्टेजवर, त्या 3 टीचर्सनी. वेस्टर्न वॉज बिग अँड बुशिली अनटायडी बिटवीन द 2 वुमेन. त्या 2 लेडी टीचर होत्या, त्यांच्यामध्ये हे जाडजूड माणूस हा बसला होता. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आता समोरून विद्यार्थ्यांकडून क्वेश्चन्स येणार आणि टीचर्सला आन्सर द्यायचे आहेत. आणि टीचर्स काहीही प्रिपेअर्ड नाहीत, कारण टीचरला माहीतच नव्हतं कुणाचा नंबर येणार आहे किंवा काही कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात घेत. देन द क्वेश्चनिंग बिगॅन. आय बिलीव्ह आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी वॉट फॉलोड. आय वुड हॅव गॉन लॉंग वे म्हणजे हे कितीही वेळ जरी हे समोरचं आता पुढे जे घडलं ते बघण्यासाठी मी कितीही वेळ वाट बघितली असते आणि किती वेळही थांबलो असतो. इट वॉज अ एक्सपिरियन्स विच आय शल नॉट इझिली फॉरगेट. द क्वेश्चन्स वर मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस. बरोबर, जे छोटं क्लास असतं, लहान क्लास, लहान म्हणजे साईजने लहान नाही, रँकिंग म्हणजे लहान क्लास असतं, ते शक्यतो प्रश्न विचारत नाहीत, ते नवीन असतात. द क्वेश्चन्स वेर फ्रॉम मोस्टली फ्रॉम द 2 टॉप क्लासेस. प्रॉबेबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेर इदर टू टिमिड म्हणजे शाय, लाजाळू असतात, ऑर टू अनइन्फॉर्म म्हणजे त्यांना नॉलेज एवढं नसतंच की आपण काय विचारायला पाहिजे आणि कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायला पाहिजे, त्याबद्दल त्यांना माहीत नसतेच. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. द टीचर्स हॅड नो ब्रीफिंग. नो ब्रीफिंग मीन्स नो ॲडव्हान्स इन्स्ट्रक्शन ऑर इन्फॉर्मेशन. काही पूर्वकल्पना नव्हती यांना. द टीचर्स हॅड नो इन्स्ट्रक्शन ऑर इन्फॉर्मेशन अबाउट व्हॉट टाईप ऑफ क्वेश्चन ऑर वेदर द टीचर्स हुज टर्न इज गोइंग टू कम. त्यांना काही माहीत नव्हतं. अँड वेर ऑफन कॉट ऑन स्टॅम्बरिंग इन दर इंडिसिजन्स. म्हणजे काय, आता कुठल्या टीचरचा नंबर येत होता त्यामुळे माहीतच नाही. आता अचानक 3 टीचरचं नाव घेतलं आणि त्या टीचर्सला उत्तर देताना थोडंसं अडखळत होते ते. स्टॅम्बरिंग म्हणजे थोडंसं उत्तर देताना बोलताना अडखळणे. म्हणजे व्यवस्थित उत्तर त्याने एवढे व्यवस्थित उत्तर दिले नाहीत. काहींनी दिले, काहींनी दिले नाहीत. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. म्हणजे हे टीचर जे होते त्यांना प्रश्नाचं उत्तर देत होते, पण पूर्ण परफेक्ट उत्तर त्यांना देता येत नव्हतं, कारण त्यांना त्याची पूर्वकल्पना नव्हती, ब्रीफिंग नव्हतं. बट हिअर देअर वॉज अ सरप्राईज. द फ्रीली मीन्स बघा, बरेचसे मित्र असतात, मैत्रिणी असतात, व्यक्ती असतात की त्यांची जास्त व्हॅल्यू नसते, त्यांना साधारण समजलं जातं. नो व्हॅल्यू पर्सन. फ्रीली मीन्स नो व्हॅल्यू पर्सन. तर यांच्या बाकीच्या नजरेमध्ये एक टीचर होती युफेमिया फिलिप्स, जिचं सिलेक्शन झालं होतं ना 3 टीचरमध्ये, बरोबर, वेस्टर्न, डेल इव्हान्स आणि फिलिप्स. तर त्यामध्ये फिलिप्सला एक खूप साधारण टीचर समजलं जात होतं, तिच्याबद्दल सांगितलं आहे. पण इथे एक सरप्राईज निघालं. द फ्रीली मीन्स नॉट सो व्हॅल्यूड. द फ्रीली सिमिंगलेसली ब्रेनलेस म्हणजे जास्त हुशार नाही. तसं तर ब्रेनलेस म्हणजे मूर्ख म्हणतो आपण, टीचरला मूर्ख म्हणू शकत नाही. तर तिला कसं समजत होते की ही एक साधारण व्यक्ती आहे, ही काय एवढी हुशार नाही आहे. द फ्रीली सिमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट, शांत अँड बेस्ट इन्फॉर्म्ड मीन्स खूप नॉलेज असलेली निघाली.
असं झालं असेल तिला अगोदर कधी चान्सच मिळाला नसेल, त्यामुळे तिला साधारण व्यक्ती समजत असतील लोक, पण इथं तिने जसे उत्तर दिले त्याच्यावर लक्षात आलं की ही खूप नॉलेजेबल आहे आणि खूप शांत स्वभावाची आहे, हुशार आहे. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॅन्डर. कॅन्डर मीन्स वॉट? विथ फ्रँकनेस, मन मोकळेपणाने तिने उत्तर दिले. दॅट इज कॅन्डर. टू स्पीक ओपनली विथ ओपन हार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अन कॅन्डर, मन मोकळेपणाने. शी डेल्ट विथ क्वेश्चन पुट टू हर विथ कॅन्डर अँड ऑथॉरिटी, पूर्ण आत्मविश्वासाने त्याने उत्तर दिले. अँड वुड ऑफन इंटरव्हीन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द अदर्स विदाउट कॉझिंग एम्बॅरेसमेंट. म्हणजे काय, दुसऱ्या कुठल्या तरी टीचर्सला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित त्याचं एक्सप्लेनेशन देता येत नसेल, तर ती एकदम हुशारपणे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर ही स्वतः देत होते. ते पण त्यांना त्याच्याबद्दल अपमान त्या टीचरला अपमान वाटू नये की ही उत्तर देते, तेवढ्या व्यवस्थितपणे त्या सिच्युएशनला ते हँडल करत होते. शी वॉज हँडलिंग द सिच्युएशन सो क्लेवरली अँड इन कूल माइंडेड दॅट इवन इफ द अनदर टीचर इज इन प्रॉब्लेम, शी यूज टू हेल्प देम टू give the correct answers. Weston cut a very ridiculous figure. To cut a figure means what? To present oneself. Now he has Weston जे आहे ते स्वतःला व्यवस्थित त्याला प्रेझेंट करता आलेलं नाही आहे. सो वेस्टर्न प्रेझेंटेड हिमसेल्फ इन अ रिडिक्युलस वे, आपण असं म्हणू शकतो. वेस्टर्न कट अ फिगर, रिडिक्युलस फिगर मीन्स वेस्टर्न प्रेझेंटेड हिमसेल्फ इन अ रिडिक्युलस वे. रिडिक्युलस वे म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की हास्यास्पद, विचित्र. इन द फेस ऑफ डेनहम्स ब्लंट क्रिटिसिझम, म्हणजे डेनम म्हणजे का, तो डेनमने काय म्हटलं होतं, पी टी घेणं हे मूर्खपण आहे, पी टीचं जे तुम्ही केलेलं आहे ते हे चुकीचं आहे, पी टी कॅन्सल करून तुम्ही कुठला तरी गेम ठेवायला पाहिजे. तर ह्याचं उत्तर देताना थोडंसं रागाने उत्तर दिलं. कोणी? तर हे वेस्टर्नने. ओके. सो इन द फेस ऑफ डेनम्स ब्लंट क्रिटिसिझम, ब्लंट म्हणजे नॉट पोलाईट, इंटन्स, विगरस. कारण डेनमने जे पी टीबद्दल बोललं ते खूप विगरस रिमार्क केले होते, बरोबर आहे. आणि त्याच्या उत्तरात जे वेस्टर्नने उत्तर दिलं ते थोडंसं रिडिक्युलस होतं, हास्यास्पद होतं. सो इन द फेस ऑफ डेनम्स ब्लंट क्रिटिसिझम अँड फर्मन्स ॲडवर्ट क्वेश्चनिंग, म्हणजे काय झालं, ॲड्रॉइड म्हणजे काय, कुशल आणि चतुर, क्लेवर अँड स्किलफुल. ॲड्रॉइड मीन्स क्लेवर अँड स्किलफुल. तर फर्मॅन जे आहे त्याने पण एवढे चांगले प्रश्न समोर ठेवले की त्याचं उत्तर ह्याला व्यवस्थित देता आलेलं आहे. कुणाला? वेस्टर्नला. कारण बरेच जण प्रश्न विचारत होते. एक डेनमने पी टीबद्दल विचारलं आणि ॲड्रॉइडने पण काही प्रश्न विचारले, पण याच्यामध्ये काय झालं, हे जे वेस्टर्न आहे ही फाउंड हिमसेल्फ कम्प्लिटली नॉन प्लस्ड. नॉन प्लस्ड मीन्स वॉट? सरप्राईज, कन्फ्यूज, निरुत्तर. त्याला व्यवस्थित उत्तर देता आलेच नाहीत आपण म्हणू शकतो. अँड ट्राय टू ब्लस्टर इज वे आउट विथ अ शो ऑफ ऑफेंडेड डिग्निटी, म्हणजे समोरच्याला अपमान करत किंवा दुसऱ्यांच्या फिलिंग हर्ट करत रागाने उत्तर दिलं वेस्टर्नने, कारण त्याला एक्सप्लेनेशन व्यवस्थित देता आलंच नाही. म्हणून माणूस जेव्हा एक्सप्लेनेशन देता येणार जोरजोरात रागात बोलायला सुरू करतो, तसा हा रागाने ह्याने, ही ब्लस्टर इज वे आउट मीन्स टू स्पीक अँग्रीली, व्हेरी अँग्रीली, स्पीक लाऊडली इन अँग्रीली. अँड दॅट ऑफेंडेड डिग्निटी मीन्स समोरच्याच्या फिलिंग्स हर्ट होतील त्या विद्यार्थ्याच्या, असं त्याने उत्तर दिलं. ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द पी टी एक्सरसाइजेस फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल. म्हणजे हे जे टीचर होते हे पी टीचे टीचर असतील, तर ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट, तर त्यांना व्यवस्थित एक्सप्लेनेशन देता आलं नाही पी टी पिरियडच्या सपोर्टमध्ये, की पी टी घ्यायला पाहिजे. तर ह्याची पॉझिटिव्ह साईड त्यांना सांगता आली नाही. ॲज हॅव्हिंग अ डेफिनेट फिजिकल ॲडव्हान्टेज, म्हणजे पी टी एक्सरसाइज केल्याने तुम्हाला फिजिकल ॲडव्हान्टेज हा मिळतोच, हे त्याला सांगता आलेलं नाही आहे. डेनम वॉज अ ट्रेंड बॉक्सर. डेनम म्हणजे ज्याने ते पी टीबद्दल पॉईंट रेस केला होता तो स्टुडंट. डेनम वॉज अ ट्रेंड बॉक्सर अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्सरसाइज वेर ओनली ॲडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस डेली अँड फॉर मोर सस्टेन पिरियड्स. Denham was a trained boxer and insisted that such exercise were only advantageous if practiced daily and for more sustained periods. म्हणजे त्याचं म्हणणं होतं की तुम्ही जे पी टी घेता आठवड्यातून 1 किंवा 2दा घेता, तर हे रेग्युलर जे करत गेलं तर ह्याचा फायदा होऊ शकतं. हे तुम्ही काय करता, आठवड्यातून 1-2 लेक्चर्स ठेवता, तर ह्याचं काय उपयोग होत नाही. दररोज केलं तरच ह्याचं शरीराला उपयोग होतो. डेनॅम सेड, डेनॅम जो स्टुडंट आहे, ही वॉज अ ट्रेंड बॉक्सर, तो चांगला पैलवान होता, तो बॉक्सर होता. ही सेड दिस पी टी एक्सरसाइज वेर वीकली ऑफ नो यूज फॉर 20 minutes. He said that
PT exercise twice weekly for 20 minutes was a waste of time. He asserted. Once again Miss Phillips, आता मिस फिलिप्समध्ये पडते. मिस फिलिप्स टूक द रेन्स, म्हणजे चार्ज, तिनं कंट्रोल घेतलं. मिस फिलिप्स टूक द चार्ज, दॅट इज रेन्स, REINS, अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. ह्याचं मिनिंग बघा, हे फ्रेज आहे. वन्स अगेन, जेव्हा ह्याला उत्तर देता आलं नाही वेस्टर्नला, डेनमला उत्तर, म्हणजे डेनम जे PT बद्दल प्रश्न उभा केला होता त्याला उत्तर देता आलं नाही कुणाला, वेस्टर्नला, तर मिस फिलिप्स आपल्या टीचरच्या, म्हणजे जे कलिग्स आहेत त्यांच्या मदतीला ती आली पुढे. शी टूक द चार्ज अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. म्हणजे काय, ती जेव्हा पुढे आली तर, आणि तिने जे उत्तर दिलं ते उत्तर येऊन तर तिचं रिस्पेक्ट जे आहे ते 100 पटीने वाढलेलं आहे. तिच्याबद्दल जे रिस्पेक्ट आहे, आदरभावना, हे अजून वाढलेलं आहे. ओके. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅव बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाइम टेबल so that each student received maximum benefit of it. So she started explaining that whatever the time slot we are having, according to the time and according to the requirement, each subject, every subject including PT and games have been considerably fitted केअरफुली इन टू द टीचिंग टाईमटेबल जे आहे त्या टाईमटेबलमध्ये आम्ही पूर्ण व्यवस्थित त्याचा अभ्यास करून सगळ्या विषयांना त्यांच्यानुसार महत्त्व देऊन PTलाही महत्त्व दिलं गेलेलं आहे आणि टाईमटेबल तयार केलेलं आहे. द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज म्हणजे त्यांना जे एक वेळ दिलेला आहे त्या वेळेमध्ये द स्कूल विथ इट लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर. म्हणजे ह्याच्यातून म्हणणं काय तिच्या की स्कूलकडे जे पण फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याचा फायदा कसं पोचविला जाऊ शकतो ते महत्त्वाचं आहे. ओके. द स्कूल विथ इज लिमिटेड फॅसिलिटी मस्ट बी कन्सिडर इन टर्म्स ऑफ ग्रेटेस्ट गुड फॉर ग्रेटेस्ट नंबर. जास्तीत जास्त फायदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत. अँड इट वुड बी बियॉन्ड एनीवन्स पॉवर टू प्लीज एव्हरीबडी. या जगामध्ये आपण प्रत्येकाला संतुष्ट करू शकत नाही. मॅक्झिमम विद्यार्थ्यांना फायदा कसा होईल याच्याकडेच शाळेचं लक्ष असतं. प्रत्येक विद्यार्थ्याच्यानुसार टाईमटेबल बनवलं जाऊ शकत नाही. सम ऑफ यू, शी कन्क्लुडेड, फिक्सिंग डेनम विथ इनोसंट आईज. म्हणजे काय, निरागस भावनेने ती डेनमकडे बघितलं तिनं, त्याचे डोळे तिच्या डेनमच्या दिशेने वळवले आणि म्हणाली, सम ऑफ यू आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द न्यू मिगर ऑफ PT. ती म्हणाली की तुमच्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी आहेत, आणि कुणाकडे बघून, डेनमकडे, कारण तो बॉक्सर होता, तो हेल्दी होता, ही वॉज फिट. ती म्हणाली की सम ऑफ यू स्टुडंट्स आर फिजिकली वेल डेव्हलप्ड. तुमची काही शारीरिक जी आहे वाढ ही खूप व्यवस्थित झालेली आहे आणि तुम्हाला ह्या PTची छोटीशी, मिगर मीन्स वॉट, अ स्मॉल हेल्प, व्हेरी स्मॉल. तर तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जे की एकदम फिट अँड फाईन आहेत आणि हेल्दी आहेत, तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांना PTची काहीही गरज नसेल. अँड गेम्स विच दी स्कूल्स कॅन ऑफर, ट्राय टू रिमेंबर दॅट देर आर अदर्स फॉर हुम ऑर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. ती म्हणते की तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांना, हेल्थी विद्यार्थ्यांना ह्या छोट्याशा PTची काही गरज नसेल. पण अँड गेम्स विच दी स्कूल ऑफर्स, आणि आपण जे थोडेसे गेम्स देतो आणि PT एक्सरसाइज देतो, पण ह्याचा फायदा तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांना होत नसेल, पण बाकीच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे फायदेशीर ठरू शकतं त्यांना फिट ठेवण्यासाठी. ओके. इट मे बी दॅट सम ऑफ यू ओल्डर बॉईज माइट इवन बी एबल टू हेल्प इन दॅट रिस्पेक्ट. आता बघा कसं सांगितलं तिनं की तिचं तारीफ करते, बघा सिच्युएशन हँडल करता यायला पाहिजे, तिला प्रेस करते, तिच्याबद्दल चांगल्या गोष्टी सांगते. कुणाबद्दल, डेनमबद्दल. त्याला म्हणते की तुझ्यासारखे हेल्दी स्टुडंट्सला याची काही गरज नसेल, पण बरेच असे विद्यार्थी आहेत ज्यांना हे PT एक्सरसाइजची पण गरज आहे, आणि तुमच्यासारखे जे मुलं आहेत जे फिट आहेत, फिट अँड फाईन आहेत, हेल्दी आहेत, तर ह्या बाबतीत तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करू शकता. सो शी टर्न इन टू अ पॉझिटिव्ह वे. डेनम वॉज नॉट टू पुट ऑफ बाय दिस शुगरी रिमार्क्स. हे जे गोड बोलणं होतं तिचं, पण हे डेनमला त्याचं जे मत होतं त्याच्यापासून तो लांब गेला नाही, तो आपल्या मतावर ठाम राहिला. वॉज नॉट टू पुट ऑफ मीन्स ही कंटिन्यूड, तो बाजूला सरकला नाही. ओके.
तो माघार घेतली नाही त्याने डेनमने. ही गोड या टीचरने आपल्याबद्दल गोड रिमार्क्स केले म्हणून त्याने माघार घेतली नाही. अँड रोज इन रिप्लाय, मग त्याने डेनम वॉज नॉट टू पुट ऑफ बाय दिस शुगरी रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय, म्हणजे हे गोड बोलणं होतं. आणि त्याची जे रोज इन रिप्लाय म्हणजे जे फिलिप्सने रिप्लाय दिलं होतं, जे टीचर्सने चांगलं रिप्लाय दिले की तुम्ही हेल्दी स्टुडंट्स उलट दुसऱ्या स्टुडंट्सला मदत करू शकता. पण ह्या गोड रिमार्कने तो माघार घेतली नाही त्याने. आणि तो विचारला, व्हाय डोंट दे टेक ऑनली द किड्स हू नीड इट. ठीक आहे ना, मग ज्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांनाच फक्त पीटी करायला लावा ना, असं तो म्हणाला. का लावत नाही तुम्ही, ज्यांना गरज आहे त्यांनाच फक्त पीटी. द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम ऑफ फुटबॉल ऑर समथिंग. तो म्हणाला की ज्या विद्यार्थ्यांना पीटीची गरज आहे त्यांनाच तुम्ही फक्त पीटी करायला का लावत नाही. आम्ही जे दुसरे विद्यार्थी आहेत जे की आम्ही हेल्दी आहोत, ज्यांना पीटीची गरज नाही आहे, आम्ही फुटबॉल वगैरे खेळू किंवा दुसरं कुठलं गेम खेळू. स्टेड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ डॅफ्ट थिंग्स दॅट नो गुड फॉर. डॅफ्ट मीन्स सिली, फुलिश थिंग. तर त्याच्या डेनमच्या नजरेत हे पीटी म्हणजे एक फुलिश अँड सिली थिंग आहे. तो म्हणतो की असं पीटी करण्यापेक्षा आम्ही काही विद्यार्थी ज्यांना आम्हाला पीटीची गरज नाही, आम्ही असलं फालतू गेम खेळण्यापेक्षा आम्ही काय करतो, आम्ही फुटबॉल वगैरे खेळतो. या असल्या पीटीचा वगैरे आम्हाला काही उपयोग नाही. दिस वॉज अ पोझर. किती हे प्रश्न असा आहे की त्याला उत्तर करणं डिफिकल्ट आहे, त्याला रिप्लाय करणं डिफिकल्ट. व्हॉट इज अ पोझर? अ क्वेश्चन ऑन अ प्रॉब्लेम दॅट इज डिफिकल्ट टू सॉल्व ऑर आन्सर. हे प्रश्न त्याने कुणासमोर मांडलं, त्या टीचरसमोर मांडलं डेनमने, की ज्याला गरज आहे त्याला पीटी करायला लावा, त्याला पीटी का करायला लावत नाही आणि आम्हाला दुसरं कुठलं गेम का खेळू देत नाही. हे पीटी गेम आमच्यासाठी सिली आहे, फुलिश आहे, डाफ्ट आहे, काही उपयोग नाही. बट आता इथंही तिने खूप हुशारीने उत्तर दिलेलं आहे. बट शी केम राईट बॅक ॲट हिम. रिप्लाय दिलं तिनं. हर बेबी ब्लू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट धिस क्रॉसिंग ऑफ स्टेव्स. म्हणजे तो जो हे प्रश्न उत्तर चालू होतं दोघांचं, क्रॉसिंग ऑफ स्टेव्स म्हणजे तो प्रश्न करत होता, ही उत्तर देती, ह्याच्यामध्ये ही तिचा आनंद लुटत होती. सो हर बेबी ब्लू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट. तिला ह्याच्यात पण आनंद घेत होती ती. मग ती उत्तर देते, लेट्स से इट इज ॲज मच ॲज ॲन एक्सरसाइज ऑफ द माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी डेनम. ती म्हणते, तू पी टी एक्सरसाइजला फक्त असं विचार करू नको की हे शारीरिक एक्सरसाइज आहे, आपण म्हणतो ना त्याला, शारीरिक व्यायाम करू नये, तर मनाचा व्यायाम हे समज. लेट्स से इट इज ॲज अन मच अन एक्सरसाइज ऑफ माइंड ॲज इट इज ऑफ द बॉडी डेनम. ती डेनमनं म्हणते की हे फक्त फिजिकल एक्सरसाइज समजू नको, तर मेंटल दॅट इज माइंडचं एक्सरसाइज पण होतं, मनाचं एक्सरसाइज पण होतं, मनाचा व्यायामही होतो. द होल टाइम टेबल इन दी स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू डू. आता उदाहरण देते ती की ह्या असं का आहे. तू मनाची तयारी पण पाहिजे माणसं. फिजिकली तर तू फिट आहेस, पण मेंटली पण तू फिट पाहिजेस. तर ह्याच्यासाठी तो असं विचार कर, मी जे सांगते त्याच्यावर विचार कर, असं म्हणते ती. द होल टाइम टेबल इन दी स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर. म्हणजे हे शाळेतला जो हे तुमचं वातावरण आहे, इथून गेल्यानंतर तुम्हाला सरळ जगाशी सामना करायचा आहे, तुम्हाला बाहेर दुसऱ्या लोकांसोबत राहायचं आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला बिझनेस करायचा आहे, तुमच्या बॉसच्या अंडर तुम्हाला काम करायचं आहे. आणि तिथं तुम्ही जसं सांगता तसं केलं जात नाही, तर तिथलं जे रूल्स अँड रेग्युलेशन असतात ते तुम्हाला फॉलो करावं लागतं. बरोबर आहे. आणि तेच तुम्हाला इथं आम्ही फॉलो करायला लावतो आहे. म्हणजे काय, टाईम टेबल पी टी एक्सरसाइजेस आहे, हे तुमचे फिजिकल एक्सरसाइज तर झाली आहे, पण तुला हे करायचं नाही आहे ना, पण हे तुला करावं लागतं आहे. पण हे असं विचार कर की हे तुझं माइंडसेट तयार करतो आहे मी, की इथं तुझ्या मनाविरुद्ध तू पीठ करतो आहेस ना, तर बाहेर जगामध्ये गेल्यानंतर पण व्हेरी गो इन आउटसाईड वर्ल्ड मेनी अ टाइम्स यू हॅव टू फॉलो अदर पीपल्स इवन इफ यू डोंट वॉन्ट टू डू इट. तुला काही गोष्ट करायची नसतील तर तुला ते फॉलो करावं लागतं, एक गोष्ट मनाविरुद्ध करावं लागते. आणि याची हे तयारी समज, तर नॉट फिजिकल बट ऑल्सो माइंड एक्सरसाइज. ओके. तर आता पुढचं पॅराग्राफ तेच आहे. द होल टाइम टेबल इन दी स्कूल इज मेंट टू हेल्प यू इन द वर्ल्ड आफ्टर यू लिव्ह हिअर अँड डुईंग व्हॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाईकिंग इट. तर टाईम टेबल असं आहे की तुम्हाला इथून बाहेर गेल्यानंतर जे मोठं विश्व आहे तिथं पण तुम्हाला हे उपयोगी होईल. आणि हे टाईम टेबलमध्ये तुझ्या मनाविरुद्ध जी ते गोष्ट करतो आहे हे तुला पुढं पण जगामध्ये करावे लागेल, मग त्याची हे तयारी समज.
हां, आणि ही इज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग समज की बाबा माझ्या मनाविरुद्ध काय घडतं आहे तर मला ते करायची तयारी पाहिजे. आणि जगामध्ये असे बरेचसे तुम्हाला बऱ्याचशा वेळेस अशी वेळ येते की तुम्हाला मनाविरुद्ध काम करावं लागतं, तर त्याची ही तयारी समज, तर माइंड प्रिपरेशन समज. दॅट स्टॉप्ड हिम. आता ह्याच्यावर काय उत्तर देणार? डेनम शांत झाला. दॅट स्टॉप्ड हिम. पुअर डेनम न्यू दॅट ही हॅड बीन आउटविटेड. आउटविटेड म्हणजे चातुर्याने मिस फिलिप्स जे आहे, चातुर्याने काय आहे, मिस फिलिप्सने त्याच्यावर मात केलेली आहे. हां, मीन्स आउटविटेड मीन्स व्हेरी क्लेवरली शी हॅज डिफिटेड हिम. ओके, सो पुअर डेनम न्यू दॅट ही हॅड बीन डिफिटेड अँड ही कुड डू नथिंग अबाउट इट अँड सॅट लुकिंग रॅदर रुफुल. रुफुल मीन्स वॉट? पश्चाताप, उदास, उदास म्हणू शकतो. तो उदास झाला, शांत झाला, कारण तो शेवटी त्याला हार मानावी लागली. कारण तिने एकदम व्यवस्थित तिला समजून सांगितलं की ठीक आहे, तुझ्या मनावरती तू करतोय, तू PT एक्सरसाइज करतोय, पण हे तुझी एक पार्ट ऑफ ट्रेनिंग समज की पुढेही आपल्याला मनाविरुद्ध जगामध्ये बरेच वेळ करावं लागतं, ही त्याची तयारी समज. मग तो गप्प बसला. वाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडन. ती खुश झाली एकदम. तो बसला म्हणल्यावर ही जिंकली. सो शी वॉज व्हेरी हॅपी. वाईल मिस फिलिप्स स्माईल ब्रॉडन दिस फ्रीलीचं मिनिंग सांगितलं आहे की तिला कुणीही एक साधारण व्यक्ती समजत होते, नॉट व्हॅल्यूड पर्सन. सो दिस फ्रीली इनोसंट लुकिंग पस म्हणजे कॅट. यंग वुमनला पण पस म्हणतात, पण इथं आपण कॅटचं उदाहरण का आलं आहे ते सांगतो मी. धिस फ्रीली इनोसंट लुकिंग म्हणजे काय? एक साधारणशी निरागस दिसणारी जी एक कॅट आहे, एक मांजर आहे, असं तिचं म्हणलेलं आहे इथं पस. तर ही एकदम साधारणशी व्यक्ती जी आहे, हॅड गॉबल्ड हर कॅनरी विदाऊट लिव्हिंग द टायनिएस्ट फेदर. म्हणजे ॲक्च्युली काय असतं की ही जी कॅट असते, मांजर असते, ते छोटे छोटे पक्षी असते ना, त्यांना मारून टाकतात आणि खाऊन टाकतात, त्याचे फेदर पण सोडत नाहीत. तर इथं असंच एक्झाम्पल दिलेलं आहे. गॉबल्ड म्हणजे काय? ॲक्च्युली मिनिंग येतं डिफिटेड, कम्प्लिटली, परास्त केले. पण ॲक्च्युली काय, मांजराने त्या पक्षीला पूर्ण गिळून टाकलं. ह्याचं मिनिंग काय होतं इथं? पस गॉबल्ड हर कॅनरी म्हणजे काय? मांजराने त्या पक्षाला पूर्ण गिळून टाकलं आणि त्याचे पंख पण सोडले नाहीत. म्हणजेच काय, इथं ते मिस फिलिप्सने डेनॅमवर पूर्ण मात केली, परास्त केले, पूर्ण परास्त करून टाकलं. कुणाला? डेनॅमला. कुणी केलं परास्त? मिस फिलिप्सने. ओके, लक्षात आलं? मिस फिलिप्स कम्प्लिटली डिफिटेड डेनॅम. दॅट इज कॉल्ड ॲज अन पस हॅड गॉबल्ड हर कॅनरी. ओके, आय एम टेकिंग फर्दर. हां, इथं आलो आहे आपण. थोडंसं आय थिंक सो काही टेक्स्ट आपली मिस झालेली आहे. सो वी आर इन द लास्ट पॅराग्राफ. ओके, तुम्ही टेक्स्टबुक समोर ठेवून यूज करू शकता. मला स्क्रोलिंग करायचं राहून गेलं होतं माझ्याकडून. ओके, लास्ट पॅराग्राफला आलो आहे आपण. आय बिगन टू अंडरस्टँड. हे सेकंड लास्ट पॅराग्राफ जे आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे बघा, इनोसंट लुकिंग पस हॅड गॉबल्ड हर कॅनरी. म्हणजे काय? एका मांजराने पक्षीला पूर्ण गिळून टाकलं. ह्याचा अर्थ इथं काय होतं? मिस फिलिप्सने डेनमला पूर्ण परास्त करून टाकलं. मिस फिलिप्स हॅड कम्प्लिटली डिफिटेड डेनम. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट स्लो स्लाइट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिव्हली विथ हर क्लास. म्हणजे काय? ही जे स्लाइट क्रिएचर म्हणजे कोण आहे? ही आहे मिस फिलिप्स. तर हे आपले रायटर आहेत ब्रॅथवे, ते आश्चर्यचकित झाले की किती चांगल्या प्रकारे या छोट्याशा साधारणशा दिसणाऱ्या व्यक्तीने क्लासला हँडल केले. कोप अप इफेक्टिव्हली विथ हर क्लास. सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग एंडेड. म्हणजे दुपार झालेली आहे. सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग एंडेड द हेड वेंट ऑन टू द स्टेज. हेड मीन्स वॉट? फ्लोरियन, दॅट इज हेडमास्टर. The head went on the stage and closed the proceedings, expressing his pride in all the children and his deep appreciation for their efforts. तर जे हेडमास्टर आहेत, शेवटी त्यांनी सांगितलं, सगळ्यांचं कौतुक केलं की एवढं चांगलं अरेंजमेंट केलेलं आहे, आणि विद्यार्थ्यांचंही त्यांनी खूप कौतुक केलं आणि प्रोग्रामचं शेवट केलं. सो दिस वॉज द लेसन. ओके, दिस इज द एंड ऑफ द लेसन. नेक्स्ट टाइम we'll go for another
chapter.